ओके. मेसेज स्टॉप करायचे आता. ओके. नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांचं आजच्या मोफत वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला जबरदस्त असा वेबिनार आहे आणि त्या वेबिनारसाठी तुम्ही सामील झालात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि शुभेच्छा. ओके. एक मेसेज आलाय मला की आवाज येत नाहीये म्हणून. ओके. आवाज तर क्लिअर आहे माझा ना. ओके. व्हिडिओ दिसत नाहीये. तिकडे काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. ओके. एनिवे. ओके. सो हा वेबिनार सुरू करण्याच्या अगोदर या वेबिनारची काही उद्दिष्टे आहेत ते आपण आधी प्रथम समजून घेणार आहोत आणि मग आपल्या वेबिनारला सुरुवात करणार आहोत. एक 2-4 लोकांचे मेसेज आलेत की सर आवाज आणि व्हिडिओ येत नाहीये. एक मिनिट, मी त्यांना फक्त जस्ट मेसेज करतो आणि आपण सुरू करूया. ओके. त्यांना मी मेसेज केलेले आहेत. सो आपण आता सुरू करूया. ओके. बघा, वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण काही उद्दिष्टे घेतलेली आहेत आपल्या संस्थेच्या माध्यमातून, ती प्रथमतः मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो आणि मग आपल्या वेबिनारला सुरुवात करतो. सर्वप्रथम जो पहिला उद्दिष्ट आपला आहे तो म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. ओके. दुसरं जे उद्दिष्ट आहे ते समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि तिसरं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. ओके. ही 3 उद्दिष्ट घेऊन आपण आजचा हा वेबिनार कंडक्ट करणार आहोत आणि ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही तिन्ही उद्दिष्टे क्लिअर होणार आहेत. ओके. बघा, व्यवसाय म्हटलात ना की आपली एक मोठी गैरसमजूत आहे की यासाठी खूप पैसा लागतो, रिस्क घ्यावी लागते. ओके. तर ही समजूत चुकीची पण नाहीये, पण ती 100% बरोबर पण नाहीये. ओके. आणि याबद्दलच आज थोडक्यात आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. ओके. सो ही उद्दिष्टे आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे आणि मग थोडंसं आपण पुढे जाऊया ह्या उद्दिष्टांना घेऊन की आजच्या वेबिनारचे काही नियम आहेत ते पण समजून घ्या. एअरफोनचा वापर करा, नोटबुक आणि पेन घ्या, एका जागेवरती स्थिर थांबा. प्रश्न काही असतील तर ते नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी विचारा. कारण का आधीमध्ये जर प्रश्न विचारला तर होतं असं की वेबिनार वेळेस संपत नाही आणि माझी अशी इच्छा आहे की वेबिनार वेळेस संपावा. ओके. आणि म्हणून आधीमध्ये कुठल्याही प्रश्नाला प्रतिसाद दिला जाणार नाहीये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेल पण तो शेवटी. ओके. आणि हा संपूर्ण वेबिनार 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे, एवढी काळजी तुला घ्यावी लागेल. कारण का ग्राफॉलॉजी सारखा विषय किंवा एखादी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी अशी 5-10 मिनिटात नाही डिस्कस करताय. त्यासाठी आपल्याला 90 मिनिट्स थांबणं खूप गरजेचं आहे. ओके. सो हे वेबिनारचे नियम आहेत. हे तुम्हाला समजलं, वेबिनारचा उद्दिष्ट तुम्हाला समजला. आता आपण थोडंसं पुढे जाऊया की या वेबिनारमध्ये काय शिकायला मिळणार आहे आपल्याला. सगळ्यात पहिले जे शिकायला मिळणार आहे ते म्हणजे ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय. बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की सर हे काय आहे नक्की शास्त्र, कुठून आलं, कधी आलं, कोणी आणलं. प्रश्न आहे आणि तो बरोबरच आहे की प्रश्न पडणं गरजेचं आहे. प्रश्न पडला तरच आपण उत्तर शोधतो आणि जर उत्तर शोधायला आपण यशस्वी झालो तरच आपल्याला यश मिळतं, बरोबर की नाही. आणि म्हणूनच आजच्या ह्या वेबिनारमध्ये तुम्हाला हे समजणार आहे की ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय. ओके. त्याच्यानंतर ग्राफॉलॉजीचा इतिहास काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की व्यवसाय संधी काय आहे. आज तुम्ही जे इथे जमला आहात वेबिनारमध्ये ते कशासाठी जमला आहात, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, बरोबर की नाही. तर ती बिझनेस ऑपॉर्च्युनिटी काय आहे नक्की, कशा पद्धतीने आपण यात बिझनेस करू शकतो हे आपल्याला आजच्या वेबिनारमध्ये समजून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ कसं बनायचं, नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं, आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, त्याच्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय संधी किंवा ऑनलाईन ऑफलाईन व्यवसाय कसा करायचा. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या वेबिनारमध्ये समजून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपला कोर्स आहे त्याच्याबद्दलची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा आहे. ओके. त्याच्या रजिस्ट्रेशनची चार्जेस किती आहेत, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. ओके. पण सगळ्यात पहिला आपण काय समजून घेणार तर आपला हा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय नक्की काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याच्याबद्दल आपण अधिक पहिलं ज्ञानी बनणार आहोत आणि मग आपल्या कोर्स बद्दल हे करणार आहोत. बघा, हा जो वेबिनार आहे तो कुठलाही सेल्स मार्केटिंगचा नाहीये, कुठली स्कीम मी तुम्हाला सांगणार नाहीये, कुठली मोटिवेशन मी तुम्हाला देणार नाहीये. तर एक व्यवसाय संधी आहे की ज्या व्यवसाय संधीमध्ये तुम्ही नक्कीच
तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या वेळेनुसार काम करून पैसे कमवू शकता आणि ते कसं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ओके. सो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या आजच्या वेबिनारला मी सुरुवात करतो. ओके. बघा, माझ्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की 2006 ते 2024 म्हणजे जवळपास आता 17 वर्ष आली असतील. गेली 17 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय आणि तेही पूर्ण वेळ काम करतोय. ओके. आता ह्या गेली 17 वर्षामध्ये काम करत असताना खरंच खूप प्रामाणिकपणे काम केलंय मी आणि प्रामाणिकपणे काम केल्यामुळे मला आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ओके. सांगायचं तात्पर्य असं की हे क्षेत्र खूप चांगलं आहे. फक्त आपण प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. आपण प्रामाणिकपणे काम करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रामाणिकपणे काम केलं मग मी इतक्या वर्ष टिकू शकलो असतो, नाहीतर कुठला तरी वेगळा ट्रॅक पकडला असता, वेगळ्या लाईनला गेलो असतो. पण ह्या लाईनमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये खरंच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, जिचा आनंद, जिचा उपभोग मी घेतला आणि आता मी तो इतरांना देखील देतोय, की या तुम्ही पण या. नक्कीच तुम्ही पण याच्यामध्ये खूप काही गोष्टी करू शकता. कारण का मी जर करू शकतो, तर तुम्ही का नाही करू शकता? 17 वर्षात जर मला पैसा नसता मिळाला, तर मी टिकलो असतो का? साधं गणित आहे आजकालच्या कंडिशनला. आज जर पैसा नसेल, तर कोणी कुठलंही काम करायला तयार नसतो. ओके. कारण का आज कितीही नाही म्हटलं तरी पैसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे आणि तो जर नसेल तर सगळं शून्य आहे. ओके. म्हणजे मी नेहमी म्हणतो की फिलॉसॉफी डझन वर्क. ओके. मनी वर्क. पैसा काम करतो. ओके. आणि मग तो गेली 17 वर्ष काम करत असताना खरंच मिळाला मला पैसा आणि मग मी टिकलो. सो मला असं वाटतं की ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. एक चांगली संधी आहे ती आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये मला नक्कीच खूप चांगल्या प्रकारे यश मिळतं की आतापर्यंत अनेक लोकांनी याचा अभ्यास केला आहे आणि अनेक लोक याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अर्निंग देखील करत आहेत. ओके. सो गेली 17 वर्षाचा अनुभव मी तुमच्याशी ह्या वेबिनारमध्ये शेअर करणार आहे. बरं, बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर तुमचं ऑफिस कुठे आहे? तुम्ही कुठून बोलताय? कारण ऑनलाईनच्या माध्यमातून आजकाल बरीचशी फ्रॉडगिरी चालते, फसवेगिरी चालते. तसं काय नाहीये ना, तर तसं अजिबात नाहीये. आपलं जे ऑफिस आहे ते डोंबिवलीमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे आणि मला सांगायला आवडेल की गेली 17 वर्षापैकी 10 वर्ष झाली माझं स्वतःचं हे ऑफिस आहे. इथे लक्षात. सो सगळं काय आहे आपल्याकडे, फक्त आता तुम्हालाही व्यवसाय संधी समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं पहिलाच क्लिअर करतो, की माझ्याकडे ऑफिस आहे, माझ्याकडे अनुभव आहे, म्हणून मी व्यवसाय करतोय आणि तुमच्याकडे काहीच नाही तुम्ही करू शकता का? तर ही संपूर्ण चुकीची समजूत आहे. आपल्याला हा व्यवसाय करण्यासाठी कसल्याच ऑफिसची गरज नाहीये, कसल्याच गुंतवणुकीची गरज नाहीये. ओके. फक्त आणि फक्त तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणा की सर अँड्रॉइड मोबाईल आजकाल कोणाकडे आहे? सगळ्यांकडे आहे. मग जर तो तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. बाकी ₹1 गुंतवणूक नाहीये. फक्त अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये इंटरनेट पाहिजे. त्याच्यामध्ये WhatsApp पाहिजे. तोही कोणाकडे नाही असं आहे का? अजिबात नाही. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये WhatsApp आहे. ओके. त्या मोबाईलला कॅमेरा आहे. बस हीच तुमची गुंतवणूक आहे आणि ती जर तुमच्याकडे असेल, तर नक्कीच तुम्ही हा व्यवसाय तुमच्या वेळेनुसार तुमच्या मोबाईलवरती करू शकता. त्यासाठी ऑफिसची गरज नाही, कसलीच गरज नाही. सो ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे-पुढे. जास्त वेळ तुमचा मी घेत नाहीये. तर माझ्याबद्दल झालं. आपल्या संस्थेची उद्दिष्टे काय आहेत ती तुमच्याबद्दल तुम्हाला मी क्लिअर करून सांगितलेली आहेत. त्याच्यानंतर वेबिनारची उद्दिष्टे तुम्हाला मी क्लिअर केलेली आहेत. वेबिनारमध्ये काय शिकणार ते क्लिअर केलेलं आहे आणि आपल्या संस्थेचं ऑफिस कुठे आहे ते पण तुम्हाला सांगितलं. आता आपण जाऊया आपल्या मेन विषयाकडे. ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय? ओके. विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर एक माझा प्रामाणिक प्रश्न, की इथे किती जणांना ग्राफॉलॉजी बद्दल माहिती आहे? त्यांनी यस टाईप करायचं. आणि ज्या लोकांना ग्राफॉलॉजी बद्दल काहीच माहिती नाही त्यांनी नो टाईप करायचं. फास्ट. ओके. लवकर लवकर. किती लोकांना ग्राफॉलॉजी बद्दल माहिती आहे त्यांनी येस टाईप करायचं आणि किती लोकांना ग्राफॉलॉजी बद्दल माहिती नाहीये त्यांनी नो टाईप करायचं. फास्ट. फास्ट. ग्रेट. छान. ओके. ग्रेट. काही टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काहीच माहिती नाहीये. काही टेन्शन घेऊ नका. आज या संपूर्ण वेबिनारमध्ये फक्त प्रामाणिकपणे हा वेबिनार अटेंड करा. कारण का ह्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की ग्रॅफॉलॉजी म्हणजे नक्की काय. ओके. येस 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 येस. काही काही टेन्शन घेऊ नका. येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. येस.
ओके. ग्रेट 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 ग्रेट. ओके, थँक्यू थँक्यू. ठीक आहे, चला, काही हरकत नाहीये. ओके ओके ओके. चला, मेसेज स्टॉप करायचे आहेत. खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत, मेसेज स्टॉप करायचे आहेत. ओके. बघा, वही आणि पेन घेऊन बसला असाल तर मी आता इथून पुढे ज्या ज्या काही गोष्टी सांगणार त्या तुम्ही लिहून घेऊ शकता, काही हरकत नाही. कारण का, हा माझा वेबिनार आहे. जरी मोफत असला तरी मी बरंच काही तुम्हाला देणार आहे. तुम्ही किती घेताय त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ओके. सो तुम्ही जर घ्यायला तयार असाल तर वही आणि पेन लवकरात लवकर घ्या आणि बसा. येस. येस, ग्रेट. सो ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय, इथूनच आपण ह्या वेबिनारला सुरुवात करणार आहोत. आणि येस, ग्रेट, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. बघा, ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय, तर ग्राफ म्हणजे आलेख आणि लॉजी म्हणजे शास्त्र. एखाद्या व्यक्तीच्या हस्ताक्षराच्या आलेखावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व ओळखण्याच्या शास्त्राला ग्राफॉलॉजी असं म्हणतात. आहे की नाही सोपं, मला सांगा. काय आहे याच्यामध्ये अवघड? इतकं सोपं आहे ते शास्त्र. पण काय झालंय माहितीये का, की उगाच हे शास्त्र काही ते खूप मोठं आहे, किंवा हे सर्वसामान्य माणूस शिकू शकत नाही, आणि त्यातल्या त्यात मराठी माणूस तर अजिबात शिकू शकत नाही, असे काहीशी हवा केली गेलेली आहे मार्केटमध्ये. आणि त्याच्यामुळे ना आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, किंवा हे शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण काही काळजी करण्याची गरज नाही. मी तुमच्यासाठी हे संपूर्ण शास्त्र मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे, आणि मराठीमध्येच तुम्हाला मी शिकवणार आहे. येते लक्षात. मला आठवतंय, मी एका ठिकाणी प्रशिक्षण घेत होतो. म्हणजे मी 2006 पासून ह्या क्षेत्रामध्ये आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी 7 ते 8 लोकांकडून हे शास्त्र शिकलेलं आहे. ओके. आणि हे शिकत असताना अंधेरीला एका सरांकडून मी शिकत असताना मला असं सांगण्यात आलं की मिस्टर ज्ञानेश्वर, इफ यू आर नॉट कम्फर्ट अँड फ्लुएंट इन इंग्लिश, देन यू कॉन्ट अटेंड इट. मी म्हटलं, भाई सर, इफ आई कांट अंडरस्टैंड आई कैन आस्क यू इन हिंदी. आपको हिंदी आता है, मेरे को हिंदी आता है, हम लोग हिंदी में बात करेंगे, बरोबर की नाही. सो सांगायचं तात्पर्य असं आहे ना, की काहीतरी मोठं आहे आणि ते मोठं आपण नाही शिकू शकत, अशी कशी हवा मार्केटमध्ये केली गेली आहे. पण असं काहीच नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे शास्त्र शिकू शकता. ओके. बघा, किती सोपं हे शास्त्र आहे ते. ग्राफ म्हणजे आलेख, लॉजिक म्हणजे शास्त्र. आता हा ग्राफ आपण शिकलो नाही का, मला सांगा. आपल्याला शाळेमध्ये आपल्या गुरुजींनी आणि आपल्याला बाईंनी शिकवलंय की नाही. भूमितीमध्ये ग्राफ असतो, वर जाणारा, खाली येणारा, मध्ये थांबणारा, तो ग्राफ. हो, आपल्या वेळेला गुरुजी आणि बाईच होत्या. सर आणि मॅडम आपल्या मुलांना आहे. ओके. मला एक मुलगी आहे मोठी आणि एक मुलगा आहे. सो आपल्या मुलांना सर आणि मॅडम आहेत, आपल्या वेळेला गुरुजी आणि बाई होत्या. सो आपल्या त्या गुरुजी आणि बाईंनी शिकवलेले आहे हा आलेख. मग इथे काय हे शास्त्र सांगतं, की जे व्यक्तीचं हस्ताक्षर असतं ना, त्या व्यक्तीच्या हस्ताक्षरामध्ये पण एक आलेख असतो. आणि त्या आलेखावरून ना आपल्या त्या व्यक्तीचं ना व्यक्तिमत्व ओळखता येतं. आणि त्याच शास्त्राला ग्राफॉलॉजी असं म्हणतात. इतकी सोपी व्याख्या आहे. ओके. थोडीशी अजून एक ऍडव्हान्स व्याख्या तुम्हाला सांगतो पुढे. तर ती अशी आहे, की हस्ताक्षरांचा शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास आणि त्याचे केलेले विश्लेषण म्हणजे ग्राफॉलॉजी. आता पहिल्या वाक्यापेक्षा ही व्याख्या थोडीशी अवघड वाटेल तुम्हाला, की सर इथे शास्त्रोक्त पद्धतीने केलेला अभ्यास असं तुम्ही बोलला आहात. सो शास्त्रोक्त पद्धत नक्की कसली आली आहे, कारण का आतापर्यंत आमचं 10वी पर्यंत शिक्षण झालं, 12वी पर्यंत झालं, ग्रॅज्युएशन झालं, डिप्लोमा झाला, डिग्री झाल्या. पण आम्हाला कुठेही याचं काही शास्त्र असतं असं कुठे शिकायला किंवा ऐकायला मिळालं नाहीये. अर्थात तुम्हाला काय, मला देखील कुठे जसं काय शिकायला किंवा ऐकायला मिळालं नाही. पण मग ते शास्त्र नाहीये का, तर आहे. लक्षात घ्या. ओके, आहे. आज बघा ना, आज मार्केटमध्ये बरेचसे शास्त्र आहेत, बरोबर की नाही. वास्तुशास्त्र आहे, अंकशास्त्र आहे. ओके. बरेचसे शास्त्र आहेत, बरेचसे शास्त्र आहेत. ओके. संभवनशास्त्र आहे. हे पण नव्हते ना आपल्या पुस्तकांमध्ये. मग ते नाही आहेत का. ग्रहांचं शास्त्र आहे, आहेत ना. मग तसंच हे पण शास्त्र आहे, लक्षात घ्या. फक्त हे आपल्या पुस्तकात नव्हतं म्हणून आपल्याला माहिती नाही, पण हे शास्त्र आहे. आणि त्याला शास्त्रीय अभ्यास पण आहे, लक्षात घ्या. 12 धडे आहेत त्याचे, 12 धडे. आणि ते 12च्या 12 धडे मी तुम्हाला डिटेलिंग मध्ये नाही पण थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. अर्थात तुम्ही शेवटपर्यंत थांबलात तर. कारण काही लोकांचं कसं असतं, उत्साह म्हणून येतात, थोडा वेळ राहतात आणि निघून जातात. ओके. सो तुम्हाला ते 12 धडे काय आहेत किंवा ती शास्त्रीय पद्धत काय ती जर समजून घ्यायची असेल तर हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. ओके. सो मग हे शास्त्रीय पद्धत आणि तिचा केलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या आधारे केलेलं विश्लेषण
म्हणजे ग्राफोलॉजी. मला बरेच लोक म्हणतात, सर सहीवरून कसं काय सांगता, माझी सही बघून सांगा. तर मी काय सांगतो, सही बघून लगेच सांगता येत नाही, त्याचा काही अभ्यास आहे, तो अभ्यास प्रथम करावा लागतो आणि मग सांगता येतं. विदाउट स्टडी यू कॅन्ट एक्सप्लेन इट. ओके, सो तो अभ्यास याच्यामध्ये केला जातो. ओके, अजून एक तुम्हाला व्याख्या मी सांगतो आणि मग पुढे जातो. काय माहितीये का, हे आधी प्रथम समजून घेणं खूप गरजेचं आहे की हा विषय नक्की काय होतो. नाहीतर मग काय होतं, आपल्याला गैरसमज निर्माण होतात आणि आपण मग काहीतरी तर्कवितर्क करावा लागतो आणि मग आपल्याला कळणार नाही, हे काही फ्रॉडगिरी आहे, हे सगळं चुकीचं आहे, पैसे कमावणे धंदे आहेत, किंवा मग हे काय चांगलं नसतं. उगाच आपण काहीतरी एका विचित्र किंवा वेगळ्या मानसिकतेमध्ये अडकतो. ओके, सो मी नेहमी एक वाक्य सांगतो, डायरीमध्ये लिहून घ्या. आयुष्यामध्ये जर यशस्वी बनायचं असेल ना, तर ज्ञानी बना. आयुष्यामध्ये यशस्वी बनायचं असेल तर ज्ञानी बना. कारण अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे नेतं किंवा अपयशी बनवतं. किती लोकांना पटतंय त्यांनी येस टाईप करा. जे मी बोललो ते किती लोकांना पटतंय त्यांनी येस टाईप करा. की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञानी बना. कारण ज्ञान हे आपल्याला यशापर्यंत घेऊन जातं, यशस्वी बनवतं. आणि अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं, अपयशी बनवतं. आणि म्हणून कधीही कुठलाही विषय, कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा तिच्याबद्दल तर्कवितर्क न लावता, गैरसमज न करता, तिच्याबद्दल अज्ञानी न राहता ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये सापडेल, काहीतरी गवसेल, काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञान मिळेल. ओके, सो किती लोकांना हे पटतंय त्यांनी येस टाईप करा. येस, खूप लोकांचे मेसेज आले आहेत, येस म्हणून सांगा. ओके, ग्रेट ग्रेट. ओके ओके ओके. येस, हा चुकीचा मेसेज माझ्याकडे टाईप झाला मेसेजमध्ये. ओके, ठीक आहे. चलो, तर हे का तुम्हाला मी महत्वाचं सांगितलं, की हे खूप गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांना समजून घेणं, की आपल्याला ज्ञानी बनणं गरजेचं आहे. कारण का ज्ञानी बनलो तर आणि तरच आपल्याला यशस्वी बनता येतं, हे मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. ओके, आता थोडस अजून पुढे जाऊया, की बऱ्याच लोकांचा एक मोठा गैरसमज असतो, की सर एक मिनिट, काहीतरी चुकीचं टाईप केलं जातंय माझ्या ह्याच्यातूनच होतंय, तर झूम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की एकच मिनिट. येस, चुकीचा मेसेज टाईप झाला होता. आता बऱ्याच लोकांना ना एक मोठा गैरसमज असतो, की सर याच्यामध्ये हे जे शास्त्र आहे ते नक्की कसलं आहे, काय काम करतं, किंवा काय करायचं असतं आपल्याला याच्या माध्यमातून. ओके, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंटचे क्लासेस आहेत का. बऱ्याच लोकांना असं काहीतरी वेगळंच वाटत असतं. सो ना, इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक व्याख्या तुम्हाला सांगतो जी अतिशय सोपी करून तुम्हाला मी देतोय, की ग्राफोलॉजी म्हणजे ना दुसरं काहीच नाही, हे ना एक समुपदेशन करण्याचं माध्यम आहे. ओके, ग्राफोलॉजी काय आहे, एक समुपदेशन करण्याचं माध्यम आहे. कसं ते तुम्हाला मी पटवून देतो. बघा, आज आपल्या समाजामध्ये ना अनेक लोक हे समुपदेशन करत आहेत, पण त्या समुपदेशनाचं ना माध्यम वेगळं आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती असते की जी हस्तरेषेवरून काय करते, समुपदेशन करते. ओके, तिथे माध्यम कुठलं आलं, हस्तरेषा आलं. एखादी व्यक्ती असते ती जन्मतारखेवरून समुपदेशन करते, तिथे माध्यम कुठलं आलं, जन्मतारीख आली, तुमची बर्थ डेट आली. एखादी व्यक्ती अशी असते की जी कुंडलीवरून काय करते, तुमचं समुपदेशन करते, म्हणजे ते माध्यम कुठलं आलं, कुंडली आली. येते लक्षात तुमच्या. ओके, एखादी व्यक्ती आपलं काय म्हणतात तिला, वास्तूवरून समुपदेशन करते. ओके, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज समाजामध्ये समुपदेशन करण्याचे अनेक माध्यम आहेत, त्यातलंच एक माध्यम आहे ते म्हणजे ग्राफोलॉजी आहे. आजकाल टॅरोट रीडर तो एक प्रकार आहे टॅरोट कार्डचा, की त्या कार्डवरून काही लोक काय करतात, समुपदेशन करतात. म्हणजे हे सगळं जर आपण पाहिलं ना, तर हे सगळं काय आहे, समुपदेशन करण्याचे एक माध्यमच आहे. तर इथे आपल्याला नक्की काय करायचं आहे ग्राफोलॉजीमध्ये, की इथे पण आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं समुपदेशन करायचं. क्लिअर सगळ्यांना कन्सेप्ट. ओके, काही करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे, तर एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी, त्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं काय करायचं, आपल्याला समुपदेशन करायचं आहे. ओके, सो ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय, या संदर्भात मी 3 व्याख्या सांगितल्या. त्या 3 व्याख्या जर तुम्हाला आवडल्या असेल तर ग्रेट टाईप करा सगळ्यांनी. अजून बरंच काय शिकायचं आपल्याला, ग्रेट टाईप करा.
इथून पुढे जर का तुम्हाला कोणी विचारलं किंवा बरे ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय, ग्राफोलॉजी मध्ये काय काय येतं, तुम्ही सांगू शकाल बरोबर की नाही? बघा, तुम्ही कोर्स कराल न कराल मला माहिती नाही, कारण का शेवटी ज्याला पैशाची गरज आहे, ज्याला उत्पन्नाची गरज आहे, ज्याला स्वतःचा पगार पुरत नाहीये, स्वतःचं उत्पन्न पुरत नाही, त्याला एक्स्ट्रा अर्निंगची गरज आहे, तो कोर्स करणार आणि याच्यामध्ये काम करणारच, त्याबद्दल हरकतच नाही. पण बरीच मंडळी अशी पण असते की जी फक्त नॉलेजसाठी जॉईन होते. ओके, सो म्हणून मी हा प्रश्न केला की किती लोकांना ह्या 3 व्याख्या आवडल्या, की नाही करेक्ट टाईप करा, बरोबर की नाही? काही कोर्समध्ये तर मी याच्यापेक्षा इन डिटेलिंग मध्ये तुम्हाला शिकवणार आहे ह्या व्याख्या आणि ग्राफॉलॉजी बद्दल. ओके, त्याबद्दल शंकाच नाहीये. पण एक जबरदस्त माध्यम आहे, म्हणजे तुम्ही जर प्रॉपर ह्याच्यामध्ये जर का व्यवस्थित प्रामाणिकपणे जर का अभ्यास केला तर अर्निंग सोर्स पण आहे, सॅटिस्फॅक्शन पण आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत. ओके, ते आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. ओके, चलो ग्रेट. खूप लोकांनी मेसेज केले, ग्रेट. हे मेसेज ना फक्त मलाच दिसतात, नाही तर काही लोक म्हणतील की सर तुम्ही सतत एक वाक्य बोलताय की खूप लोकांनी मेसेज केलेत आणि आम्हाला तर कुठेच कोणाचे मेसेज दिसत नाही. तर असं नाहीये. मी काय केलंय माहितीये का, सेटिंग केले की ते मेसेज फक्त मला दिसणार. कारण होतं असं, आतापर्यंतचा अनुभव असा आहे की लोक काय करतात, माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. कोणी काय कमेंट केली आहे त्या कमेंट वाचण्यामध्ये लोक अँगेज असतात, आणि मी वेबिनार संपायला आला की मग त्यांची ही काय प्रश्नावली लागते ना, की विचारू नका की सर मग हे कोर्स नंतर आम्हाला खरंच तुमचं सहकार्य मिळेल का, सर्टिफिकेट मिळेल का, मग लिगली असेल का, लोक आमच्याकडनं अनालिसिस करून घेतील का, आम्हाला पैसे मिळतील का, हजार प्रश्नावली लागतात त्यांची. ओके, सो म्हणूनच मी सुरुवातीपासूनच काय करतो, आधीमध्ये प्रश्न विचारतो, तुम्हाला अलर्ट करत असतो किंवा बरे तुम्ही आहात की नाही आहात हे मी चेक करत असतो. ओके, सो माझी विनंती आहे, झोपलेला असाल तर उठून बसा, टीव्ही चालू असेल तर टीव्ही बंद करा, काम करत असेल तर काम थांबवा आणि कृपया एअरफोन लावा आणि शांतपणे बसून हा वेबिनार शेवटपर्यंत अटेंड करा. कारण का बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या, बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या, त्या माझ्यासाठी नाही आहेत, कारण का मी स्वतःची प्रॅक्टिस करतोय. हे तुमच्यासाठी आहे. ओके, आज मला सांगा ना, तुमचं जर का उत्पन्न चांगलं असतं, तुमचं जर का अर्निंग मध्ये तुम्ही जर का समाधानी असतात, तर तुम्ही आजच्या वेबिनारला आला असतात का? स्वतःला विचारा. आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, झोपायची वेळ आहे, स्पष्टच बोलायचं तर आराम करायची वेळ आहे, पण तरी देखील तुम्ही आज हा वेबिनार माझा अटेंड करतायत, म्हणजे कुठेतरी तुम्हाला एक्स्ट्रा अर्निंगची गरज आहे, कुठेतरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ करण्याची गरज आहे, कुठली तरी एक ऍक्शन घेण्याची गरज आहे, आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत आला आहात. सो माझी विनंती आहे, आला आहात तर प्रामाणिकपणे इथे थांबा आणि प्रामाणिकपणे काही नियम फॉलो करा, स्वतःसाठी, स्वतःच्या यशासाठी. ओके, चलो, धन्यवाद. पुढे जाऊया. ग्राफॉलॉजी म्हणजे नक्की काय हे आपल्याला इथपर्यंत समजलेलं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊया की याचा इतिहास काय. तर बघा, हे जर्मन मधून भारतात आलेले शास्त्र आहे. इट्स नॉट इंडियन, हे भारतीय नाहीये. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर हे भारतीय आहे का, हे कुठून आलं, कधी आलं? तर हे भारतीय नाहीये, हे आहे जर्मन मधून आलेले शास्त्र. ओके, आता याच्याबद्दल मग सर कुठे काही लिखित वगैरे काय आहे का? तुम्ही म्हणताय जर्मनमधून भारतात आलं, पण हे कशावर आपण विश्वास ठेवायचा, त्याच्याबद्दल काय सुट्टी रायटिंग मध्ये आहे का? येस, ग्राफॉलॉजी बद्दलचं जे पहिलं पुस्तक निघालं आहे ना, ते इसवी सन 1622 मध्ये कॉमिलो पांडो या लेखकाने प्रकाशित केलं. आता विचार करा मित्रांनो, 1622 कुठे आणि 2024 कुठे, म्हणजे किती जुनं हे शास्त्र आहे आणि किती मोठा हा कालावधीमध्ये गेलेला आहे. इथे लक्षात, फक्त आपल्यापर्यंत ते पोहोचलं नाही ना, म्हणून आपल्याला ते माहिती नाही आहे. बाकी काहीच नाहीये, लक्षात घ्या, काहीच नाही. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना अजून एक प्रश्न असतो की सर मग याच्यात जे ऍक्च्युअल जे वर्क सुरू झालं ते केव्हा झालं? तर मिल्टन बंकर नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी 1915 मध्ये ना हस्ताक्षर विश्लेषणाला प्रथमतः सुरुवात केली. म्हणजे जरी पुस्तक 1622 मध्ये निघालेलं असलं तरी 1915 पर्यंत ऍक्च्युअल प्रॅक्टिकलला किंवा विश्लेषणाला सुरुवात झालेली नव्हती. कारण तोपर्यंत फक्त रिसर्च रिसर्च आणि रिसर्च सुरू होते, लक्षात घ्या. आणि 1915 मध्ये मिल्टन बंकर नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी प्रथमतः पुढाकार घेतला आणि मग त्यांनी हे काम सुरू केलं की ते लोकांचे हस्ताक्षर घ्यायचे आणि त्याच्याबद्दल ते विश्लेषण करायचे. आणि आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज जगभरामध्ये अनेक लोक याचा अभ्यास करत आहेत आणि याच्यामध्ये पार्ट टाइम आणि फुल टाइम मध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने अर्निंग करत आहेत. आणि हे जर का मी खोटं बोलत असेल तर तुमच्या समोर आजकाल मोबाईल आहे. आजकाल मोबाईल सोशल मीडियामुळे कोणी खोटं बोलू शकत नाही. कोणी खोटं बोलू शकत नाही, कारण का लगेच सर्च करतायत. ओके,
आता जरी तुम्ही गुगलला सर्च केला तरी तुम्हाला लगेच डिटेल येईल की बरं ग्राफॉलॉजीमध्ये नक्की खरंच कोण प्रॅक्टिस करतात की नाही करतात, किंवा ग्राफॉलॉजी बद्दलचं सगळं डिटेलिंग तुम्हाला सगळं येऊन जाईल तिथे. ओके, किंवा हे जे काही मी तुम्हाला सांगतोय हे जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल खरं की कुठं, यू कॅन व्हेरीफाय, बरोबर की नाही. त्यामुळे सोशल मीडियामुळे ना आता खोटं नाही बोलतोय, लक्षात घ्या. ओके, सो आज खरंच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आज अनेक लोक प्रॅक्टिस करतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपलं अर्निंग करत आहेत. ओके, आणि मला एक सांगायचं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे सगळं मार्केटमध्ये इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे आणि थोडंफार हिंदीमध्ये उपलब्ध आहे. आणि आता मागच्या काही 1-2-4 वर्षापासून मराठीमध्ये 1-2-4च जण फक्त आता पुढे आलेले आहेत, बाकी सगळं इंग्लिश आणि हिंदीमध्ये चालतं. आणि लाखो रुपये फी, म्हणजे आपल्याला परवडणार पण नाही. म्हणजे मी स्वतः हायेस्ट 50,000 रुपये फी भरलेली आहे एकाला. अशा मी 7 ते 8 लोकांना फी भरून शिकलेलो आहे त्या काळातलं सांगतो, 2006चा तो जो पिरियड तिथून मी सुरुवात केली ह्या फील्डमध्ये. सो लाखो रुपये मी टाकले त्याच्यावरती शिकण्यासाठी, पण तुम्हाला त्यातली काही गरज नाही, कारण का तुम्हाला इतका पैसा टाकायची गरज नाही, कारण का आपला उद्देशच खूप वेगळा आहे. आणि जो मी मागाशी तुम्हाला एक्सप्लेन केलाय सुरुवातीलाच. ओके, सो सांगायचं तात्पर्य असं आहे की हे खूप खरंच खूप चांगलं शास्त्र आहे आणि ते जर तुम्ही शिकलात तर त्याचा तुम्ही व्यवसायासाठी खूप चांगल्या पद्धतीने फायदा करून घेऊ शकता. ओके, सो याचा इतिहास थोडक्यात मी तुम्हाला सांगितला, कारण का जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर अजून थोडस पुढे जाऊया. सिग्नेचर बद्दल तुम्हाला आता मी काही गोष्टी सांगणार आहे, कारण का तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की सर तुम्ही सिग्नेचर बद्दल काहीतरी सांगा, कारण का आम्हाला त्याच्याबद्दल कुतूहल जास्त आहे की स्वाक्षरीवरून कसं काय एखाद्या व्यक्तीबद्दल सांगता येईल आपल्याला, बरोबर की नाही, किंवा एवढ्याशा त्या स्वाक्षरीमध्ये नक्की काय असतं, कशावरून आपण समुपदेशन करायचं त्या स्वाक्षरीवरून कसं काय शक्य आहे. असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत आणि ते बरोबर देखील आहेत, लक्षात घ्या. त्यात चूक काहीच नाही. मग आपण थोडक्यात त्यांना काय करूया तर जाणून घेऊया. ओके, स्वाक्षरीवरून काय काय आपल्याला समजतं आणि कशा पद्धतीने आपण ते एक्सप्लेनेशन देऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता काय करूया शिकूया, समजूया. ओके, सो स्वाक्षरी बद्दल मी काही सॅम्पल सांगतो आहे आणि ते सॅम्पल तुम्हाला थोडक्यात बघायचे आहेत आणि समजून घ्यायचे. बघा, सगळ्यात पहिलं जे सॅम्पल आहे ते A.R. कदम. ओके, इथे काय आहे या सहीमध्ये ते आधी प्रथम समजून घ्या. ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे. बघा, ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे आणि AR दोन्ही पण काय ते एकमेकांना जॉईंट आहे. याला ग्राफोलॉजीच्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं, जॉईंट सिग्नेचर. आणि आपल्या ग्राफोलॉजीच्या भाषेमध्ये मराठीमध्ये काय म्हटलं जातं, जोड अक्षरांची स्वाक्षरी. ओके, मी आपला संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे ना कोर्सचा तो मराठीमध्ये शिकवतो, त्यामुळे काळजी नसावी. तर म्हणाल की सर तुम्ही कोर्स इंग्लिशमध्ये शिकवणार आहात का हिंदीमध्ये शिकवणार आहात, तर नाही, मी मराठीमध्ये शिकवणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ओके, जोड अक्षरांची स्वाक्षरी. आता जेव्हा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने स्वाक्षरी काढते तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल ना बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करते, बऱ्याच काही गोष्टी सांगत असते. ओके, काय पुढे बघूया आपण. त्याच्यानंतर 2 नंबरची सही बघा, माझ्या माऊसकडे सगळ्यांनी लक्ष द्या. A.R. कदम, ए कॅपिटल आहे, आर कॅपिटल आहे आणि ए ने काय केलेलं आहे, संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवती सर्कल काढलेलं आहे, म्हणजेच काय वर्तुळ काढलेलं आहे. याला आपण काय म्हणू शकतो, वर्तुळातील स्वाक्षरी, किंवा इंग्लिशमध्ये जर सांगायचं झालं तर इन सर्कल स्वाक्षरी. ओके, इन सर्कल स्वाक्षरी असं आपण तिथे म्हणू शकतो. तर या पद्धतीने जेव्हा एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढते तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी सांगते, बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करते. ओके, माझी स्क्रीन दिसते ना, मला आता एक मेसेज आलाय नितेश देशपांडे सरांचा, की स्क्रीनवर दिसत नाही फक्त आवाज येत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. माझी स्क्रीन दिसते की नाही दिसते मला जरा टाईप करून पाठवायचंय, म्हणजे काय उगाच असं नको व्हायला मी फक्त बोलतोय तुम्हाला काही दिसत नाही, गैरसोय नको व्हायला तुमची, बाकी काहीच नाही. यस दिसते, मग त्यांना काय दिसत नाही. यस, प्रमोद काळे म्हणतात दिसते, श्रेया मॅडम म्हणतात दिसते, हेमा मॅडम म्हणतात दिसते, बालासाहेब म्हणतात दिसते. दिसते, ओके ओके ठीक आहे, चला त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तिथे. ओके ठीक आहे, ग्रेट ग्रेट, सॉरी तुमचा वेळ जास्त मी घेत. ओके, 3 नंबरची सही बघूया. ओके, स्टॉप करायचे, मेसेज स्टॉप करायचे. ओके, चलो 3 नंबरला बघा, A.R. कदम, ए कॅपिटल, आर कॅपिटल, के कॅपिटल.
बघा, ए कॅपिटल, आर कॅपिटल, के कॅपिटल. इथे स्वाक्षरीच्या खाली आहे ना एक रेषा पण आहे, ज्याला आपण अंडरस्कोप असं म्हटलं जातं ग्राफॉलॉजी लँग्वेजमध्ये. तर अंडरस्कोप असलेली स्वाक्षरी यांनी काढलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वाक्षरीच्या खाली अंडरस्कोप काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल ना बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते, लक्षात घ्या. ओके, काय रिफ्लेक्ट करत असते, काय त्या व्यक्तीबद्दल आपल्याला ती सांगत असते, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे पुढे सांगणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, आधी आपण सॅम्पल बघून घेऊया आणि मग त्याच्यातून मी तुम्हाला एक सारांश सांगणार आहे. ओके, 4 नंबरला बघा, संजय अशी ही सही आहे, म्हणजे फक्त स्वतःचं नाव लिहिलं आहे, पहिलं नाव. पण इथे काय गफलत आहे ते तुम्हाला मी सांगतो. पुढचा हा जो एस आहे ना, तोच फक्त जर आपण पाहिला आणि पुढचं ANJAY हे जर आपण नाही पाहिलं किंवा नाही वाचलं, तर आपल्याला एक कन्फ्युजन होतं, गोंधळ होतं की हा नक्की जे आहे की एस आहे. इथे लक्षात, जे आहे की एस आहे. म्हणजेच अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीला बरंच काही, त्या व्यक्तीबद्दल बरंच काही आपल्याला सांगते, रिफ्लेक्ट करते. बरं, मग या स्वाक्षरीला काय म्हणतात ग्राफोलीच्या भाषेमध्ये? तर या स्वाक्षरीला काय म्हणतात की पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. आणि इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं की फर्स्ट इनिशियल अनक्लिअर्ड सिग्नेचर. ओके, बघा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की प्रत्येक शास्त्राची ना स्वतःची अशी भाषा आहे. बरोबर आहे? जसं आपण मॅथ्समध्ये, गणितामध्ये गेलो की गुणाकार आहे, भागाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, बरोबर की नाही, फॉर्म्युले आहेत. तसंच या शास्त्राची पण एक लँग्वेज आहे, लक्षात घ्या, आणि ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो याच्यामध्ये आहे ना 4 नंबर मध्ये आपल्याला हे समजतं की जे पहिलं अक्षर आहे ते काय अस्पष्ट आहे, आणि हे अस्पष्ट असल्याच्या नंतर नक्कीच ती सिग्नेचर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगणार आहे. पुढे जाऊया 5 नंबरला. ही स्वाक्षरी तर खूपच भयानक आहे. या स्वाक्षरीला काय म्हटलं होतं, अस्पष्ट स्वाक्षरी किंवा अनक्लिअर्ड सिग्नेचर. बघा ना, इथे काहीच कळत नाहीये. बघा, माझ्या माऊसकडे लक्ष द्या. हा मराठीतला ए आहे, आपला न आहे, की इंग्लिश मधला कॅपिटल ए आहे, काहीच कळत नाही. इकडे पुढे गेलात तर हा एम आहे, एन आहे, की मराठीतला म आहे, काहीच कळत नाही. सेम या दोन्ही सिग्नेचर मध्ये तीच परिस्थिती आहे की संपूर्ण स्वाक्षरी कशी आहे, अस्पष्ट आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती अस्पष्ट स्वाक्षरी काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल ना बऱ्याच काही गोष्टी आपल्याला रिफ्लेक्ट करते, बऱ्याच काही गोष्टी आपल्याला सांगते, किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीच्या बद्दल आपल्याला बऱ्याच काही गोष्टी समजतात. तुमच्या मनात एक प्रश्न असेल की सर काय नक्की तुम्ही मला असं म्हणताय की स्वाक्षरी बोलते, स्वाक्षरी रिफ्लेक्ट करते, स्वाक्षरी आम्हाला काय म्हणते, आम्हाला काहीच कळत नाही. कळेल, काही टेन्शन घेऊ नका, कारण का तुम्ही पहिल्यांदा हा विषय ऐकता, बरोबर की नाही. मी पुढे पुढे तुम्हाला अजून सोपा करून शिकवणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. ओके, चलो पुढे जाऊया आपण. A.R. ह्याला डॉट सिग्नेचर असं म्हटलं जातं, किंवा बिंदू असलेली स्वाक्षरी असं आपण मराठीत म्हणू शकतो. आता इथे कसं केलंय एने, A.R. जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती स्वाक्षरी काढते, तेव्हा ती स्वाक्षरी त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच काही गोष्टी रिफ्लेक्ट करत असते. त्याच्यानंतर मातृभाषेतील स्वाक्षरी 7 नंबरला. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह स्वाक्षरी 8 नंबरला. इथे क्रिएटिव्ह म्हणजे काय क्रिएटिव्ह केले त्यांनी बघा, आशिषनी ए मध्ये आहे ना छानशी स्माइली काढली. आता काही लोकांना इथे स्माइली दिसेल, काही लोकांना ती शंकराची पिंड पण दिसू शकते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे तुम्हाला की अनेक व्यक्ती ह्या क्रिएटिव्ह सिग्नेचर्स काढतात, आणि त्या क्रिएटिव्हिटीमध्ये बऱ्याच काही गोष्टी ते काय करतात, इन करतात. काही गणपतीची सोंड काढतात, काही जण बदाम काढतात, तर काही लोक धनुष्यबाण काढतात, तर काही लोक बरंचसं काय काय काढतात आजकाल, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड क्रिएटिव्ह सिग्नेचर. ओके, त्याच्यानंतर प्रायोरिटी सिग्नेचर, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये प्रथम प्राधान्य असलेली स्वाक्षरी असं म्हणू शकतो, की इथे काय केलं आशिषनी, कदमला प्रथम प्राधान्य दिलंय म्हणजेच आडनावाला, आणि स्वतःला द्वितीय प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे सेकंड हे दिलेलं आहे, प्राधान्य दिलंय. आता इथे गंमत तुम्हाला मी सांगतो 9 नंबरच्या सहीचे. एखादी मुलगी लग्न झालं की लग्नानंतर ती सासरी जाते. सासरी गेल्याच्या नंतर बघा, काही ज्या मुली आहेत ते माहेरचं आणि सासरचं आडनाव दोन्ही आडनावलं होतं, तर काही फक्त सासरचं आडनावलं होतं. येते लक्षात. तर तेव्हा आहे ना, हा जो प्रकार आहे ना तो खूप महत्वाचा ठरतो, लक्षात घ्या. ओके,
बघा हे सगळे प्रकार आहेत. जसं एक नंबरला मी काय बघितलं की जॉईंट, ओके, जॉईंट हे जोड अक्षरांची सिग्नेचर्स. दुसऱ्याला आपण काय बघितलं, वर्तुळातील स्वाक्षरी. तिसऱ्याला काय म्हटलं, रेष असलेली स्वाक्षरी. चौथं काय बघितलं की पहिलं अक्षर असलेली स्वाक्षरी. पाचवं काय बघितलं, संपूर्ण अक्षरच अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. सहावं काय बघितलं, बिंदू. त्याच्यानंतर मातृभाषा, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह, त्याच्यानंतर प्रथम प्राधान्य. असे जवळपास 43 प्रकार आहेत. 43. आणि तो प्रत्येक प्रकार डीप मध्ये मी तुम्हाला काय करत असतो, आपल्या कोर्समध्ये शिकवत असतो. आता आपल्याकडे वेबिनार मध्ये तेवढा वेळ नाहीये, बरोबर आहे. आता आपण फक्त तोंड ओळख करतो ह्या विषयाची. ओके. सो ते 43 प्रकार तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातात की जे इन डिटेल मध्ये शिकवले जातात. ओके. सो हा 9व्या प्रकारात मी काय सांगतो तुम्हाला की तिथे त्या प्रकारच्या सह्या भरपूर येतात की प्रायोरिटी सिग्नेचर्स. ओके. सो मग जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती किंवा एखादी मुलगी सिग्नेचर करते, तेव्हा मग ती सही नक्की काय रिफ्लेक्ट करते हे देखील आपल्याला याच्यातून कळतं. ओके. मग आता प्रश्न असा पडतो की सर ह्या सह्यांवरून नक्की काय कळतं. तुम्ही मागापासून म्हणताय की सही रिफ्लेक्ट करते, सही बोलते, सही त्या व्यक्तीबद्दल असं करते, पण नक्की काय प्रश्न आहे, बरोबर की नाही. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर की आपल्याला आहे ना स्वाक्षरीवरून, म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वाक्षरीवरून ना खालील गोष्टी समजतात. सगळ्यात पहिले जे समजते ते म्हणजे स्वभाव. इथे लक्षात की त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे. तो बोलका आहे, कमी बोलणारा आहे, कधीतरी बोलणारा आहे, तो थोडासा शांत स्वभावाचा आहे, की तापट आहे, रागीट स्वभावाचा आहे. ओके. की आपण म्हणतो ना की थोडासा कपटी स्वभाव, आतल्या काठीचा आहे. नक्की स्वभाव काय, कसा की मन मोकळा आहे, काय स्वभाव काय त्या व्यक्तीचा, तो स्वभाव आपल्याला त्या व्यक्तीचा साक्षीतून कळतो. ओके. त्याच्यानंतर अजून काय आपल्याला कळतं, तर त्याचं यश अपयश आपल्याला कळतं. ओके. नातेसंबंध आपल्याला कळतात. त्याच्यानंतर मनोअवस्था आपल्याला कळते. त्याच्यानंतर आत्मविश्वास आपल्याला कळतो. त्याच्यानंतर प्रगती अधोगती आपल्याला कळते. आणि बऱ्याच काही गोष्टी कळतात. ओके. पण ना इथे ना मी ना चुकीची तुम्हाला एक पण माहिती देणार नाही, का चुकीचे मोटिवेशन पण मी तुम्हाला देणार नाही. कारण का मी सुरुवातीला सांगितलं का हा माझा वेबिनार आहे. ओके. आणि माझा वेबिनार आहे, त्यामुळे एक गोष्ट मी नेहमी काळजी घेतो की यात चुकीचं काही गेलं नाही पाहिजे. उगाचच लोकांना खोटे स्वप्न दाखवणं हे माझ्या वेबिनारमध्ये कधीच होणार नाही, आतापर्यंत झालेलं नाहीये. आणि चुकीची माहिती तर अजिबात मी कधी कोणाला देत नाही. त्यामुळे एक गोष्ट मी इथे क्लिअर करतो की एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून खरंच आपल्याला हे सगळं कळतं का, तर हो कळतं. पण लगेच नाही कळत. तूप खाल्ल्याने रूप येतं का, फेअर अँड लव्ली लागल्याने लगेच माणूस गोरा होतो का, तर नाही. बरोबर नाही. सेम तसंच आहे की याचा ना तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला त्याचं वाचन म्हणून चिंतन करावं लागेल आणि त्यासाठी वेळ द्यावा लागेल. आणि तो जर वेळ तुम्ही दिलात ना, तर नक्कीच तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या शरीवरून त्याचा स्वभाव, त्याचं यश अपयश, त्याचं नातेसंबंध, मला सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करता येतात, ओळखता येतात. आणि हे मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. ओके. पण त्यासाठी तुम्हाला वेळ देणं खूप गरजेचं आहे, ते सगळं शिकण्यासाठी. कारण काय होतं ना, मी हे का स्पष्ट करतो तुम्हाला स्पष्ट सांगतो, की आज बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे ना मित्रांनो, की आयुष्यामध्ये ना खूप काही स्वप्न आहेत, खूप मोठं बनायचंय, खूप काही करायचंय. ओके. पण वेळच नाही. वेळच नाहीये. इच्छा खूप आहे, पण वेळ नाही. मग शक्य आहे का हो मला सांग? नाही शक्य. आणि म्हणून मी ना इथेच क्लिअर करतो सगळ्यांना, की वेळ जर तुम्ही दिलात तर तुम्हाला हे शक्य आहे, नाही तर नाही शक्य. म्हणजे मी तुम्हाला एक त्यातलं थोडंसं एक्सप्लेनेशन सांगतो, की जर तुम्ही वेळ देऊन जर का हा अभ्यास केला, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी बघून लगेच त्याचा स्वभाव तुम्ही ओळखू शकता. इतकी ताकद त्या अभ्यासक्रमामध्ये आहे. एखाद्याचं रिलेशनशिप तुम्ही लगेच ओळखू शकता. म्हणजे इतकं रिलेशनशिप तुम्ही डीपली ओळखू शकता, की बाबा रे याच्या रिलेशनशिपमध्ये हा सॅटिस्फाय आहे की नाही, समाधानी आहे की नाही, किंवा यांचे काही खटके उडतायत का, भांडणं वगैरे होत आहेत का, किंवा पुढे जाऊन हे डिवॉर्स वगैरे करणार आहेत का, वेगळे होणार आहेत का, इथपर्यंत तुम्हाला कळतं. पण परत तेच सांगेल, लगेच नाही, अभ्यास करावा लागेल. तुम्हाला मनोवस्था त्या व्यक्तीची कळते की नक्की याची मानसिक स्थिती कशी आहे सध्या, म्हणजे हा मानसिकदृष्ट्या त्रासलेला आहे का,
ओके, हा मानसिकदृष्ट्या म्हणतात ना की डिप्रेशन मध्ये गेलेला आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, म्हणजे इथपर्यंत कळतं की ही व्यक्ती पुढे जाऊन स्वतःला संपवणार तर नाही, सुसाईड तर करणार नाही, इतकं आपल्याला त्या साक्षीवरून कळतं. पण प्रश्न तोच की आपल्याला किती वेळ आहे, आपण किती वेळ देणार आहोत, आपण शिकण्यासाठी किती प्राधान्य देणार आहोत, आपण किती प्रामाणिक राहणार आहोत त्या अभ्यासाप्रती, त्या शास्त्राप्रती. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. कारण आज काय झालंय, आपली सोशल मीडिया युनिव्हर्सिटी आहे ना, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये खूप लोक पीएचडी करतात. म्हणजे काय की कोणी येतं आणि काही बोलून निघून जातं, अभ्यास करायचा नसतो आणि नावं ठेवायची मात्र त्यांना असतात की नाही रे हे पकाव असतं रे, हे खोटं असतं रे, ते असं नसतं रे. म्हणजे फक्त नावं ठेवायची असतात, पण त्यात त्यांनी किती वेळ दिला हा त्यांना प्रश्न विचारा. माझं असं म्हणणं असतं की जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीबद्दल ज्ञानी बनत नाहीये, तोपर्यंत आपण किंवा आपल्याला अजिबात हक्क नाहीये त्या शास्त्राला नाव ठेवण्याचा. जर पटलं तर येस टाईप का, की जोपर्यंत आपण एखाद्या शास्त्राचा अभ्यास करत नाही, सखोल अभ्यास करत नाही, त्यासाठी आपण वेळ देत नाहीये, वाचन म्हणून चिंतन करत नाही, तोपर्यंत ते शास्त्र चूक की बरोबर हे बोलण्याचं, हे ठरवण्याचं आपल्याला हक्क नाहीये. जर पटत असेल तर येस टाईप करा फास्ट, आणि पुढे जाऊया आपण. बिंदास बोला, जे तुम्हाला खरं वाटतंय ते बोला, पण मला जे वाटतं ते मी तुम्हाला बोलून टाकेन. खरं हा माझा वेबिनार आहे, मला त्या हातचं ठेवून बोलता येत नाही किंवा मला खोटं म्हणून बोलता येत नाही. कारण का आम्हालाही बरीचशी लोक मेसेज करतात, मी त्यांना एवढाच प्रश्न करतो की तुमचा अभ्यास काय, ओके तुमचा अभ्यास काय, तेव्हा बोलतात की नाही. मग जर अभ्यास नाही तर मग हे कितपत योग्य आहे की आपण त्याच्यावरती पीएचडी केल्यासारखी फिलॉसॉफी झाडणं, हा एक मोठा प्रश्न, बरोबर की नाही. म्हणजे जी लोक आपलं आयुष्य घालवतात ते सगळे वेडे का, हा एक मोठा प्रश्न लक्षात घ्या. ओके, तर त्याच्यामुळे किती लोकांना हे पटतं असा प्रश्न केला, त्यामुळे खूप लोकांचे मेसेज जवळ 7, 8, 9, 10. ओके, ग्रेट 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 ग्रेट, छान छान. 19. ओके ओके, चला ठीक आहे, ग्रेट, खूप जवळपास मला 21 मेसेज आले. ओके ठीक आहे, चला ग्रेट ग्रेट, छान. चला म्हणजे तुम्ही 21 लोक तरी माझ्याबरोबर इथे आहात, ऐकताय मला म्हणजे थोडक्यात. ओके, बाकीचे झोपले का? बाकी झोपले असाल तर उठा प्लीज. आपण मध्यावरती आलेलो आहोत आपल्या वेबिनारच्या. ओके, चला. तर मग ह्या गोष्टी समजतात आपल्याला, पण ना आपल्याला ज्ञानी बनणं गरजेचं आहे, आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर आणि तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजू शकतात, नाहीतर नाही समजू शकत. ओके, मग आता एक थोडक्यात एक मोठं सिक्रेट तुम्हाला सांगतो आणि पुढे जातो. की तुमच्या मनात प्रश्न असेल की सर हे सगळं तुम्ही सांगताय पण ह्यात काय सिक्रेट आहे, खूप मोठं सिक्रेट आहे. चला आपण समजून घेऊया सिक्रेट काय आहे. ओके, की आज प्रत्येक व्यक्ती 3 माध्यमातून व्यक्त होत असतो. ओके, 3 माध्यमातून व्यक्त होत असतो. कुठली माध्यम आपण आता समजून घेऊया. ओके, आवाज कमी येत असेल तर इयरफोनचा वापर करा, मी सुरुवातीला सांगितलं आवाज कमी वगैरे येत असेल तर कृपया इयरफोनचा वापर करा, जेणेकरून माझा आवाज तुम्हाला मोठा येईल. ओके, चला. 3 माध्यमातून व्यक्त होत असतात. अतिशय महत्वाचा पॉइंट किंवा मुद्दा आजच्या वेबिनार मधला मी सांगायला चाललेलो आहे, आणि तो सगळ्यांनी कान देऊन ऐकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा की 3 माध्यमातून व्यक्ती व्यक्त होत असतात. चौथं माध्यम अस्तित्वात नाहीये. पहिलं माध्यम वर्बल कम्युनिकेशन, शब्दांचा वापर, जो आता मी तुमच्याशी करतोय की मी शब्दांचा वापर करतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. ओके, दुसरं माध्यम नॉन वर्बल कम्युनिकेशन, जिथे शब्दांचा वापर नाही होत तर तिथे फक्त काय होतं, बॉडी लँग्वेजचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ज्या लोकांना बोलता येत नाही, ओके, ते काय करतात, एक्सप्रेशन, हावभाव याच्याने कम्युनिकेट करतात, कारण का त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. सो हा दुसरा ऑप्शन आहे व्यक्त होण्याचा. आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे रायटिंग, म्हणजे समोरच्याला बोलता जरी येत नसेल तरी तो काय करू शकतो, लिहून तरी तो स्वतःचं मत काय करू शकतो, व्यक्त करू शकतो. ओके, म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी ही 3च माध्यम उपलब्ध आहेत. आता तुम्ही असं म्हणाल की सर याचा आणि आपल्या विषयाचा काय संबंध आहे, आपला विषय भरकडवत तर नाही तुम्ही आम्हाला. मी भरकडवत नाहीये. ओके, तुम्हाला मी मुद्द्यावरती आणतोय की काय आहे ना, की रायटिंग कम्युनिकेशन हा जो पार्ट आहे, हा जो तिसरा मुद्दा आहे ना, माध्यम आहे ना, त्याचं आणि ग्राफोलाईचं खूप मोठं कनेक्शन, आणि ते कनेक्शन मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. बघा,
हा पेन दिसतोय सगळ्यांना, माझ्या माऊसकडे लक्ष द्या सगळ्यांनी. Okay. सगळ्यांनी लक्ष द्या, समोर पेन दिसतोय बघा. ओके, मला सांगा ह्या पेनाला माहिती आहे का की मला आता काय लिहायचंय ते? भले तो पेन 1 रुपयाला असू दे, 2 रुपयाला असू दे, 5 रुपयाला असू दे, 100 रुपयाला असू दे किंवा 1 लाखावाला असू दे, त्या पेनाला माहिती नाहीये की काय लिहायचंय. बरं, हा पेन ज्या बोटांनी पकडला त्या बोटांना माहिती आहे का की आता आपल्याला काय लिहायचंय ते? नाही माहिती. ज्या हाताच्या बोटांनी पकडलेला आहे, म्हणजे आपण असं म्हणूया की डावा हात किंवा उजवा हात, कारण काही लोक लेफ्टी असतात. सो ज्या हाताच्या बोटांनी तो पेन पकडलेला आहे त्या बोटांना किंवा त्या हाताला तरी माहिती आहे का? अजिबात नाही. बरोबर की नाही? बरं, ज्या वहीवरती लिहिलं जाणार आहे, ओके, त्या वहीला तरी माहिती आहे का हो की माझ्यावरती आता काय लिहिलं जाणार आहे? त्या वहीला पण माहिती नाहीये. बरं, ज्या वहीच्या पानावरती लिहिलं जातं त्या पानाला तरी माहिती आहे का की माझ्यावरती आता एखादा बायोडा लिहिला जाणार आहे, एखादा निबंध लिहिला जाणार आहे, एखादी तक्रार लिहिली जाणार आहे, एखादा काय म्हणतात उतारा लिहिला जाणार आहे, किंवा एखादं ड्रॉइंग काढलं जाणार आहे, काय नक्की लिहिलं जाणार आहे माझ्यावरती हे त्या पानाला पण माहिती नाही. मग एक मोठा प्रश्न आहे की जर पेनाला माहिती नाहीये, बोटांना माहिती नाहीये, हाताला माहिती नाहीये, वहीला माहिती नाहीये, त्या पानाला पण माहिती नाहीये की आता काय लिहिलं जाणार आहे, मग माहिती कोणाला आहे? मोठा प्रश्न आहे की नाही? तर व्यवस्थित समजून घ्या की आपल्या मनामध्ये एक विचार येतो, ओके, आणि तो विचार आपण पेनाच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून उतरवून काढतो. बघा, अतिशय महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतोय की आपल्या मनामध्ये एक विचार येतो आणि तो विचार आपण काय करतो? उतरवून काढतो. बरोबर की नाही? आणि यालाच ग्राफॉलॉजी मध्ये काय म्हणतात माहितीये का की ग्राफॉलॉजी म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीच्या हँडरायटिंग वरून किंवा हस्ताक्षरावरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करणं होय. बघा मी काय म्हणतो ते, की एखाद्या व्यक्तीचं जे काही हँड रायटिंग असतं ते काय करतं, त्या व्यक्तीचं माइंड रिफ्लेक्ट करतं. ओके, आणि तेच रिफ्लेक्ट केलं माइंड आपल्याला काय करायचं? रीड करायचं, वाचायचं. म्हणजे जर साध्या सोप्या भाषेत जर का तुम्हाला सांगायचं झालं तर ग्राफॉलॉजी म्हणजे दुसरं दुसरं काहीच नाहीये. तर ग्राफॉलॉजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करणं होईल, मन वाचणं होईल. आहे की नाही इंटरेस्टिंग? मग आता तुमच्यावर प्रश्न पडेल की सर, स्वाक्षरीवरून मन वाचायचं कसं वाचायचं? ठीक नाही. सो वाचता येतं. ओके, किती लोकांना शिकायचंय? त्यांनी येस टाईप करा. स्वाक्षरीवरून एखाद्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायला किती लोकांना शिकायचंय? त्यांनी येस टाईप करा. जितू सर, तुम्ही 2 वेळा मेसेज केला की स्क्रीन शेअर करा सर. माझी स्क्रीन शेअरच आहे सर. जितू सर, माझी स्क्रीन शेअरच आहे. ओके, माझी स्क्रीन सगळ्यांना दिसतेच आहे ना, म्हणून तर सगळेजण रिप्लाय देत आहेत. ओके, सो माझी स्क्रीन शेअरच केली आहे, काही टेन्शन नाही. ओके, एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायला किती जण तयार आहे? अर्थात आपल्याला फक्त माइंड रिडिंग करायचंय का? तर अजिबात नाहीये. त्याच्यातून आपला पैसे पण कमवायचे आहेत. बरोबर की नाही? आपण ज्योतिषाकडे जातो. ओके, आपण देतो की नाही, दक्षिणा देतो की नाही? बरोबर की नाही? किंवा आपण कुठेही गेलो तरी पण हस्तरेषावाल्यांकडे जाऊ द्या, आपण वास्तुवाल्यांकडे जाऊ द्या, आपण कुठेही गेलो तर आपण त्यांना त्यांचं मानधन देतो की नाही? तसंच तुम्ही पण एखाद्या व्यक्तीचं जेव्हा अनालिसिस कराल, स्वाक्षरीवरून त्याचं माइंड रिडिंग कराल, तेव्हा तुम्हाला पण ती लोक तुमचं मानधन जे काय असेल ते तुम्हाला देतील. म्हणजे तुम्हाला हे शिकायचं आहे की एखाद्या व्यक्तीचं स्वाक्षरीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग पण करायचं आहे, ते पण तुम्हाला शिकायचं आहे, आणि त्याच्यातून पैसा कसा कमवायचा ते पण तुम्हाला शिकायचं आहे. ओके, सो हे सगळं शिकायला किती जण तयार आहे असा प्रश्न केला तर खूप लोकांचे मेसेज आले की येस सर. ओके, छान छान छान, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओके, ग्रेट. येस, मग आता आपण जाऊया पुढे. ओके, बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना की हे शिकावं लागेल. एखाद्या व्यक्तीचं माइंड रिडिंग कसं करायचं ना, हे शिकावं लागेल, आणि त्यासाठी आपला अभ्यासक्रम आहे. आणि त्या अभ्यासक्रमामध्ये 12 धडे आहेत. जसं मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की 12 धड्यांवरती हे शास्त्र आधारित आहे. मग ते 12 धडे प्रथमतः तुम्हाला काय करावे लागतील? अभ्यासावे लागतील.
ओके, मग ते 12 धडे कुठले आहेत ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. ओके, हा आपला कोर्स आहे, ज्या कोर्समध्ये हे 12 धडे मी इन डिटेलिंग मध्ये शिकवत असतो. आणि ते 12 धडे जेव्हा तुम्ही इन डिटेलिंग मध्ये शिकता तेव्हा नक्कीच तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या स्वाक्षरी होऊन त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करू शकता, त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग तुम्ही करू शकता. इतकं कॉन्फिडन्स तुम्हाला त्या अभ्यासक्रमातून मिळतो. मग याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं ते प्रथम आधी आपण समजून घेऊया. आणि माझी एक नम्र विनंती आहे की हे समजून न घेता वेबिनार मधून लेफ्ट होऊ नका. कारण बऱ्याच लोकांचं कसं असतं, हा आता आले हे यांचा कोर्स होते, बरोबर की नाही? तसं नाहीये. म्हणजे तुम्ही अज्ञानी राहणार आणि त्या अज्ञानी राहून तुम्ही काही ना काही तर्कवितर्क लावणार. असं माझी अशी विनंती की इथपर्यंत थांबलात ना तर अजून थोडंसं पुढपर्यंत थांबा आणि ज्ञानी बना. ह्या अभ्यासक्रमामध्ये ओके, कोर्स करायचा न करायचा तुम्ही नंतर ठरवा ना, काही जबरदस्ती नाही. हा माझा वेबिनार आहे. आतापर्यंत आपण जवळपास 50 मिनिटं मी तुम्हाला जे काही शिकवलं त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या, बरोबर की नाही? शिकायला मिळाल्या असतील तर येस टाईप करा आणि नसतील तर नो टाईप करा. चला बिंदास ओपनली मी बोलतो. शिकायला खरंच काय मिळालं का? जर शिकायला मिळालं असेल तर येस टाईप करा, नसेल मिळालं तर नो टाईप करा बिंदास. की नाही सर आम्हाला काही शिकायला नाही मिळालं. ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय हे मी तुम्हाला सांगितलं. ह्याच्या 3 व्याख्या तुम्हाला मी सांगितल्या. ग्राफोलॉजीचा इतिहास तुम्हाला सांगितला. ग्राफोलॉजी बद्दलचं पहिलं पुस्तक कधी आणि कोणी लिहिलं ते तुम्हाला सांगितलं. ग्राफोलॉजी बद्दल पहिल्यांदा प्रॅक्टिस कोणी आणि कोणत्या साली केली ही तुम्हाला मी सांगितली, बरोबर की नाही? त्याच्यानंतर 9 सॅम्पल्स तुम्हाला मी सिग्नेचरच्या एक्सप्लेन केल्या. त्याच्यानंतर मग ग्राफोलॉजीवरून किंवा स्वाक्षरीवरून काय काय आपल्याला कळतं, कुठले कुठले पॉईंट्स आपल्याला कळतात, स्वभाव, यश अपयश, आत्मविश्वास, हे तुम्हाला मी एक्सप्लेन केले. आणि मग त्याच्यानंतर तुझ्यातलं एक सिक्रेट तुम्हाला सांगितलं की ग्राफोलॉजी म्हणजे दुसरं काहीच नसून आपल्याला माइंड रिडिंग करायचं आहे. आणि मग तिथे तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं की व्यक्ती फक्त 3च माध्यमातून व्यक्त होतो. एक म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन, 2 म्हणजे नॉन व्हर्बल आणि 3 म्हणजे रायटिंग. ओके, मग रायटिंग कम्युनिकेशन आणि ग्राफोलॉजी याचं खूप मोठं कनेक्शन आहे. ओके, आणि म्हणून मग आपण तिथे असं बघितलं की येस आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजतात त्याच्यावर. आणि मग आपण पुढे आलो. ओके, सो खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत, जवळपास 26 मेसेज आलेले आहेत मला की येस म्हणजे आतापर्यंत जे काही मी शिकवलं ते खूप छान तुम्हाला समजलेलं आहे. ग्रेट, चला धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे आणि आभार. मग आता एखाद्या व्यक्तीचं जर का आपल्याला अनालिसिस करायचं असेल, एखाद्या व्यक्तीचं जर का आपल्याला समुपदेशन करायचं असेल स्वाक्षरीवरून, तर आपल्याला प्रथम ते शिकावं लागेल. ओके, आणि मगच आपण त्याकडनं पैसे मागू शकतो आणि पैसे देतात. कारण गेली 17 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. जर 17 वर्षामध्ये जर का मला पैसे मिळाले नसते तर मी काहीतरी वेगळा व्यवसाय बघितला असता. मी राहिलो असतो काय व्यवसायामध्ये नसतो राहिलो. ओके, सो नक्कीच याच्यामध्ये खूप चांगली संधी आहे, ती तुम्हाला मी आज एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामध्ये काय शिकवलं जातं ते प्रथम मी समजवतो तुम्हाला. सगळ्यात पहिला टॉपिक तुम्हाला शिकवला जातो तो म्हणजे क्लॅरिटी, स्पष्टता. की एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा त्या स्वाक्षरीमधलं आपल्याला सगळ्यात जे काय अनालिसिस करायचं आहे ते म्हणजे क्लॅरिटी, स्पष्टता. ओके, मग ह्या क्लॅरिटीमध्ये ना 4 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक अनक्लिअर्ड सिग्नेचर. ओके, दुसरा टॉपिक फर्स्ट इनिशियल अनक्लिअर, म्हणजेच काय, पहिलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. तिसरं मधलं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. चौथं शेवटचं अक्षर अस्पष्ट असलेली स्वाक्षरी. म्हणजे ह्या एका टॉपिक मध्ये किती टॉपिक आहेत? 4 टॉपिक आहेत. ओके, सो हा पहिला चॅप्टर तुम्हाला याच्यात शिकवलं जाईल. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर जो आहे त्याचं नाव आहे साईज, आकार. ह्याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत. खूप मोठा अभ्यासक्रम आहे हा. मी फक्त तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन बरोबर देतोय. आपण डीप मध्ये आपल्या कोर्समध्ये शिकणार आहोत. तुम्हाला ती क्लिअरिटी येईल ह्या सिलेबसवरून की नक्की काय कितपत अभ्यासक्रम आहे ते. याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत. कुठले? तर पहिलं म्हणजे स्मॉल सिग्नेचर, दुसरं म्हणजे व्हेरी स्मॉल सिग्नेचर, तिसरं म्हणजे बिग सिग्नेचर आणि चौथं म्हणजे व्हेरी बिग सिग्नेचर. 4 प्रकार. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये आपल्याला काय काय बघायचं असतं, तर त्या स्वाक्षरीची क्लॅरिटी. मग त्या क्लॅरिटीमध्ये किती चॅप्टर सांगितले तुम्हाला मी? 4. दुसरं काय बघायचं असतं? साईज. मग त्या साईज मध्ये किती चॅप्टर सांगितले तुम्हाला मी? 4. चलो पुढे जाऊया. तिसरा टॉपिक तुम्हाला जे शिकवला जातो तो म्हणजे डिरेक्शन, दिशा. ओके, याच्यामध्ये 3 टॉपिक तुम्हाला मी शिकवतो. पहिला टॉपिक वर जाणारी स्वाक्षरी, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं तर असेंडिंग सिग्नेचर. दुसरा टॉपिक स्टेट सिग्नेचर, ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो की सरळ रेषेतली स्वाक्षरी. तिसरी म्हणजे
खाली जाणारी स्वाक्षरी म्हणजे डिसेंडिंग सिग्नेचर. ओके, सो ह्या 3 नंबरच्या धड्यामध्ये म्हणा किंवा टॉपिक मध्ये म्हणा किती आपण सब टॉपिक शिकतो? 3. ओके, सो एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी अनालिसिस करताना आपण त्याच्या डिरेक्शन मध्ये ही 3 डिरेक्शन काय करायचे असतात आपल्याला अनालिसिस करायचे असतात. चौथा आहे प्रेशर. प्रेशर मध्ये पण आपण बघतो की काही लोक लाईटली लिहितात वरवर, काही लोक दाब देऊन लिहितात. ओके, सो ते देखील आपण याच्यात शिकणार आहोत. त्यानंतर नातेसंबंध आहे, सुरुवातीचा शब्द आहे. ओके, त्याच्यानंतर अंडरस्कोप आहे. ओके, थोडासा फास्ट घेतो. अंडरस्कोप मध्ये पण तुम्हाला सांगतो 7 ते 8 प्रकार आहेत. सिंगल अंडरस्कोप, डबल अंडरस्कोप, रिव्हर्स अंडरस्कोप, कटिंग अंडरस्कोप, बरंचसं काय काय आहे त्याच्यामध्ये पण. ओके, त्याच्यानंतर स्कॉर्पिओन, त्याच्यानंतर डॉट. डॉट मध्ये पण सिंगल डॉट, डबल डॉट, सेंटर डॉट, एंड डॉट, मग ते बरंचसं काय काय त्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यात पण जवळपास 6 ते 7 प्रकार आहेत. प्राधान्य, फर्स्ट प्रायोरिटी, जे आपण मगाशी बघितलं 9 नंबरच्या सिग्नेचर मध्ये, हे पण बरंच काय काय आहे. सर्कल मध्ये पण बरेचसे प्रकार आहेत. सर्कल मध्ये पण हाफ सर्कल, फुल सर्कल. बरं, हाफ आणि फुल सर्कल पहिल्या अक्षराभोवती, काही लोक संपूर्ण स्वाक्षरीच्या भोवतीच सर्कल करतात. ओके, मग हाफ असेल किंवा फुल असेल, मग ते देखील याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि 12वा आहे एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटी. हे 12 धडे आहेत ना, 12 धडे हे मेन. आणि ह्या प्रत्येक धड्यामध्ये 4 ते 5, मॅक्स टू मॅक्स 8 सब टॉपिक आहेत. हा इतका अभ्यासक्रम तुम्हाला शिकावा लागेल, तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सहीवरून त्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करू शकता. झाला ज्ञानी? बऱ्याच लोकांना मोठा गैरसमज असतो, सर सहीवरून माइंड रिडिंग करायचं, कसं करायचं? हे खोटं आहे. खोटं नाहीये, त्याचा अभ्यास आहे. तो प्रथम समजून घ्या. अज्ञानी राहू नका, ज्ञानी बना. यश तुमच्याकडे चालून येईल. ओके, सो हा 12 धड्यांचा अभ्यास आणि त्यातले पण ते सब टॉपिक, इतकं सगळं जेव्हा तुम्ही डिटेलिंग मध्ये स्टडी करताना मित्रांनो, तेव्हा गॅरंटीने मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सहज जगातल्या कुठल्याही व्यक्तीची सही अनालिसिस करू शकता. त्या व्यक्तीचं त्याच्या स्वाक्षरीवरून समुपदेशन करू शकता. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला या अभ्यासक्रमातून येतो. इथे लक्षात, कधी वाटलं होतं की त्या एवढ्याशा स्वाक्षरीसाठी इतका मोठा अभ्यासक्रम असेल 12 धड्यांचा? ओके, मला तरी वाटलं नव्हतं, कारण की मी जेव्हा प्रथमदा 2006ला हे जेव्हा ऐकलं तेव्हा मला स्वतःला ते पचलं नव्हतं. ओके, आणि मग मी एकाकडून शिकलो, परत एका सरांकडून शिकलो. मला प्रत्येक ठिकाणी शिकावं असं वाटलं, कारण का माझं मनच भरत नव्हतं, कारण का मला ते पटत नव्हतं. पण जेव्हा मी ते शिकत गेलो त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की एक अवस्था असते की त्या अवस्थेला आपल्याला आपला जो कॉन्फिडन्स आहे तो जबरदस्त हाय होऊन जातो आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं क्लिअर होतात, प्रत्येक डाऊट आपले क्लिअर होतात आणि मग आपला कॉन्फिडन्स हा बिनधास्त वाढतो. तशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात झाल्या आणि मग मी याच्यामध्ये मात्र मागे वळून कधीच बघितलं नाही. ओके, आणि आज बघता बघता या गोष्टीला 17 वर्ष झाली. ओके, पण यासाठी हा अभ्यास करणं खूप 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 गरजेचं आहे. हा अभ्यास न करता आपण हे करू शकत नाही. सो हा अभ्यास तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकवला जाईल, त्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आणि हा अभ्यास करून तुम्ही नक्कीच खूप छान पद्धतीने याच्यामध्ये तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि पैसा कमवू शकता. ओके, मग थोडस पुढे जाऊया की अजून काय काय शिकवलं जातं ह्या कोर्समध्ये. तर स्वाक्षरीवरून स्वभाव कसा ओळखायचा, स्वाक्षरीवरून यश अपयश कसं ओळखायचं, स्वाक्षरीवरून नातेसंबंध कसे ओळखायचे, स्वाक्षरीवरून व्यक्तिमत्व कसं ओळखायचं, स्वाक्षरीवरून आत्मविश्वास कसा ओळखायचा आणि स्वाक्षरीवरून मनोवस्था कशी ओळखायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या जातात. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, त्याच्यानंतर अजून काय तुम्हाला शिकवलं होतं, तर प्रॅक्टिकल स्वाक्षरी विश्लेषण कसं करायचं हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. आदर्श स्वाक्षरी कशी असावी हे तुम्हाला शिकवलं जातं. समस्यांवरती उपाय कसे द्यायचे हे तुम्हाला शिकवलं जातं. ओके, महत्वाच्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात, काही सिक्रेट आहेत त्या तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. बघा, एक गोष्ट मी इथे तुम्हाला क्लिअर करतो मित्रांनो. जसं आज तुम्हाला तुमचं उत्पन्न कुठेतरी कमी पडतंय, आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं अर्निंग वाढवायचं आहे म्हणून तुम्ही या वेबिनारमध्ये आलात, येस ऑर नो? तर येस, नाही तर तुम्ही इथे थांबला असतात का वेबिनारमध्ये? नसतात. ओके, तुम्ही बघताय की नक्की खरंच या विषयातून आपण अर्निंग करू शकतो का, आपण व्यवसाय करू शकतो का, बरोबर की नाही? म्हणजेच
तुमची एक समस्या आहे की तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला अर्निंग करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही एक प्लॅटफॉर्म शोधताय. तसंच तुमच्याकडे जी व्यक्ती येणार आहे ना सही घेऊन, ती अशी येणार नाहीये, तिची पण काहीतरी समस्या आहे. ओके, मग त्या समस्येवरती उपाय घेण्यासाठी ती तुमच्याकडे येणार आहे, कारण तुम्ही कोण आहात? स्वाक्षरी तज्ञ आहात. ओके, सो मग त्या समस्यांवरती उपाय कसे द्यायचे आपण, हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, आणि त्यासाठी काही टिप्स, काही सिक्रेट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जातात, की जेणेकरून तुम्हाला कुठे अडचण आली नाही पाहिजे. ओके, अडचण आली नाही पाहिजे. सो अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात आणि तुम्हाला एक सक्षम स्वाक्षरी तज्ञ बनवलं जातं. ओके, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे तुम्हाला फक्त शिकवलं जातं विषय. ओके, आता याच्यामध्ये उत्पन्न कसं मिळवायचं, हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि तो व्यवस्थित सगळ्यांनी समजून घ्या. व्यवस्थित समजून घ्या. बघा, उत्पन्न कसं मिळवायचं यासाठी तुम्हाला व्यवसाय मार्गदर्शन हा एक टॉपिक शिकवला जातो आणि दुसरं म्हणजे जाहिरात मार्गदर्शन हा एक टॉपिक शिकवला जातो. ओके, आणि हा अतिशय महत्वाचा असा विषय आहे, कारण एकही रुपया खर्च न करता तुम्ही हा व्यवसाय करू शकता. ओके, खरं खोटं तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल जाऊ शकता. माझी वेगळी स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट थांबा. नाही स्क्रीन शेअर. If you इथे are तुम्ही already ध्रुवा working as a एज्युकेशन video मध्ये editor सर्च in केलात ना, India, you can earn. ध्रुवा एज्युकेशन युट्यूबला, हे आपलं चॅनल आहे. ह्या चॅनलला तुम्ही गेलात की इथे बघा, सगळे व्हिडिओज मध्ये जायचं. ओके, ओके. एक मिनिट. इथे बघा, हे आमचे ना अनेक विद्यार्थी आहेत, त्यांचे नाव नंबर आहेत, सगळ्या त्यांच्या हिशोबात आहेत. तुम्ही बिनधास्त व्हेरीफाईड करू शकता, काही हरकत नाही. म्हणजे मी काही खोटं बोलतोय ह्या विषय का खरे मॅडम ह्या प्रोफेसर आहेत. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये बरीचशी चांगली चांगली मंडळी आहे. ओके, हे सर लॉ करतात, नागेश सुर्वे सर. ओके, लॉचे विद्यार्थी आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून एक आमच्याकडे ऍडव्होकेट संतोष सावंत आहेत. म्हणजे तुम्ही ह्या युट्यूब चॅनलला गेलात ना, यू कॅन व्हेरीफाय की काय खरं आणि काय खोटं. ओके, म्हणजे मी तुम्हाला असंच काहीतरी सांगतोय आणि हे सगळं असंच काहीतरी चाललंय असं नाहीये. तर लोकांनी खरंच एकही रुपया खर्च न करता व्यवसाय सुरू केलेला आहे आणि व्यवसाय करत आहे. ओके, ही स्क्रीन सगळ्यांनी बघितलेली आहे असं मी गृहीत धरतो आणि आपली वेगळी स्क्रीन मी शेअर करतो. ओके, हे सगळे युट्यूबला चॅनलवरती सगळे आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. तुम्ही फेसबुक सर्च करा, आमचं नाव ध्रुव एज्युकेशन. तुम्ही युट्यूबला करा, तुम्ही इंस्टाग्रामला करा, तुम्ही गुगलला करा. आमच्या अनेक विद्यार्थ्यांचे नाव, नंबर, पत्ता सगळं तुम्हाला बघायला मिळतील. मी ग्रुपमध्ये पण आपली युट्यूबची लिंक टाकेन, यू कॅन व्हेरीफाय. ओके, सो सांगायचं तात्पर्य असं आहे की मुद्द्यावरती येऊया की व्यवसाय मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जातं की एकही रुपया खर्च न करता आपण शून्य गुंतवणुकीमध्ये शून्य जोखीम घेता हा व्यवसाय कसा करायचा. ओके, कारण का ह्या व्यवसायासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट रिक्वायरमेंट असते आणि ती म्हणजे स्वतःचा मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये इंटरनेट, त्या मोबाईलमध्ये वायफाय, सॉरी व्हॉट्सअप आणि त्या मोबाईलला कॅमेरा. ओके, सो माझा असा प्रश्न आहे की तुमच्या मोबाईलला कॅमेरा आहे का, तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे का, तुमच्या मोबाईलला इंटरनेट आहे का, आणि जर असेल तर तुम्ही व्यवसाय करू शकता. ओके, आणि तुमच्या मोबाईलमध्ये जर काही नसेल तुम्ही व्यवसाय नाही करू शकत. ओके, सो कोणाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नाही आहे, व्हॉट्सअप नाही आहे, कॅमेरा नाही आहे, त्यांनी येस टाईप करा की नाही सर आमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट पण नाहीये, व्हॉट्सअप पण नाहीये, कॅमेरा पण नाहीये. त्यांनी नो टाईप करा. ओके, आहे का कोणी असं? बस एवढीच गुंतवणूक आहे की आपल्याकडे एक अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, बस बाई काहीच नाही. त्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर करून आपण हा व्यवसाय करू शकतो. नाहीतरी बघा ना, आजकाल त्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर काय करताय तुम्ही, युट्यूबला कोणातरी व्हिडिओ बघण्यात घालवताय, रील्स बघण्यात घालवताय. ओके, शॉर्ट फिल्म बघताय, वेब सिरीज बघताय, इतर लोकांचे स्टेटस बघताय, एवढंच करताय ना. अजून काय त्या व्हॉट्सअप, त्या मोबाईलचा वापर काय अजून मला सांगा ना. म्हणजे मी बऱ्याच वेळा प्रवासामध्ये बघतो ट्रेनमध्ये की लोक फक्त हेच करतात की रील्स बघतायत किंवा मग एखादी वेब सिरीज बघतायत, एखादा साऊथचा पिक्चर बघतायत. काही लोक ते स्टेटस स्टेटस खेळतात, तर काही लोक बघतात किती व्ह्यू मिळाले, किती लाईक मिळाले. सांगायचं तात्पर्य की त्या मोबाईलचा
चा दुसरा काहीच आपण वापर करत नाही, मग त्याच मोबाईलचा वापर करून तुम्ही व्यवसाय करू शकता. आणि ते कसं करायचं ते तुम्हाला ह्याच्यात मी शिकवणार आहे. ओके, बाकी 1 रुपयाची गुंतवणूक नाहीये, 1ही रुपयाची गुंतवणूक नाहीये. आणि खरंही कुठं तुम्ही बिंदास आमच्या कुठल्याही विद्यार्थ्याला फोन करा आणि विचारू शकता. ओके, बरं, मग व्यवसाय म्हटलं तर जाहिरात आलं. मग जाहिरात कुठे करायची, कशी करायची, तेही तुम्हाला शिकवलं होतं की कशा पद्धतीने आपण जाहिराती करायच्या, कुठे करायच्या, सोशल मीडियाला असे कुठले ऍप्स आहेत की जिथे आपण 1ही रुपया खर्च न करता लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हे सगळं तुम्हाला दिलं जातं. फक्त तुम्हाला तुमची इच्छा पाहिजे की येस मला पैसे कमवायचे आहेत आणि ते चांगल्या मार्गाने. कारण का लोकांना आज या गोष्टीची गरज आहे. ओके, आणि चांगल्या मार्गाने मला पैसे कमवायचे, प्रामाणिकपणे पैसे कमवायचे. आणि ती जर इच्छा तुमची असेल तर नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला 100% मार्गदर्शन केलं जातं. काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे. ओके, खूप मोठी संधी आहे. ओके, मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो की आज तुम्ही जेव्हा हे सगळं शिकता तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक स्वाक्षरी विश्लेषण करू शकता. तुम्ही समूह म्हणजे ग्रुप सिग्नेचर अनालिसिस करू शकता. बऱ्याचशा मार्केटिंग कंपनीमध्ये हा प्रकार सांगतो जो मी कोर्समध्ये शिकवलाय, काही टेन्शन घेऊ नका. तिसरा एक प्रकार असा आहे याच्यामध्ये की तुम्ही कॉर्पोरेट लेवलचं काम बघू शकता. ओके, आणि चौथं असं आहे की तुम्ही मॅट्रिमोनी साईटचं पण काम बघू शकता. हे इन डिटेलिंग मध्ये मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन, पण थोडक्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये की कॉर्पोरेट लेवलला ना सध्या खूप मोठं मार्केट आहे. तुम्हाला माहितीये एका सिग्नेचरचं अनालिसिस करण्याचे 10,000 रुपये घेतले जातात. यू कॅन सर्च ऑन गुगल. मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही सर्च करू शकता. म्हणजे आपल्याकडे हा संपूर्ण विषय शिकवण्याचे पण जितके घेतले जात नाहीत ना, तेवढे एका सिग्नेचरला अनालिसिस करण्याचे घेतले जातात. अगदी काल परवा ह्या फील्डमध्ये आलेली लोक पण 5,000च्या खाली घेत नाहीत, फक्त एका सहीचे. येते लक्षात. आणि आता खूप हे वाढलेलं आहे मार्केट. तुम्ही कधी अनुभव घेतलात का, इंटरव्ह्यूला तुम्ही जाता, तुमच्या बायोडामध्ये सगळं लिहिलेलं असतं, पण तरी पण तो एचआर तुम्हाला सांगतो की साईन प्लीज. आपण कधीच विचार करत नाही की अरे माझं नाव लिहिलंय बायोडामध्ये, माझी ईमेल आयडी आहे, माझा पत्ता आहे, माझा व्हॉट्सअप नंबर सगळं काय आहे, तरी पण ही व्यक्ती सही करायला का सांगते, आपण कधीच विचार करत नाही. पण एक तुम्हाला सिक्रेट सांगतो की आता प्रत्येक एचआरला याचं ट्रेनिंग दिलं जातं ग्राफोलॉजीचं, की कॅन्डिडेट सिलेक्ट करत असताना तो कॅन्डिडेट आपल्या कंपनीसाठी योग्य आहे की नाहीये, अनालिसिस कर पहिलं, मग त्याला अपॉइंटमेंट कर. बऱ्याच कंपन्यांमध्ये आपल्यासारख्या ग्राफोलॉजीच्या तज्ञांना, ओके, ग्राफोलॉजिस्टला त्या लोकांनी अपॉइंटमेंट केले फ्रीलान्सिंग. की ते काय करतात, एखाद्याची बायोडेटा पहिली घेतात आणि बायोडेटा त्या अनालिसिस कडे पाठवतात ग्राफोलॉजिस्टकडे, आणि तो ग्राफोलॉजिस्ट मध्ये त्यांना अनालिसिस करून देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, की आपण आहे ना तलावात उतरल्याशिवाय आपल्या त्या तलावाची खोली समजत नाही. पण आज मोठा प्रॉब्लेम आपल्या समाजामध्ये काय माहितीये की लोकांना बरंच काय करायचंय, पण ते सगळं तलावाच्या काठी उभं राहून. ओके, आणि फक्त तर्क वितर्क लावले जातात. तसं नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये ना खूप मोठा स्कोप आहे. आपल्याला तो माहित नाही कारण आपण तिकडे कधी गेलोच. ओके, सो या क्षेत्रात पण तसंच आहे की खूप मोठा मार्केट आहे. मॅट्रिमोनी साईटमध्ये पण खूप मोठा मार्केट आहे. तुम्हाला एक मध्यंतरी जाहिरात येत होती बघा, की कुंडली जुळेल की नाही माहिती नाहीये, पण मन जुळणं खूप गरजेचं आहे. जी मराठीची जाहिरात होती. आज आपण ग्राफोलॉजीमध्ये काय पाहिलं की आपल्याला माइंड रिडिंगच करायचंय. मग आज इथे पण मोठं मार्केट आहे की जेव्हा मॅट्रिमोनीवाले काय करतात, दोघांचं प्रोफाईल घेतल्याच्यानंतर दोघांचंही सिग्नेचर घेतात. त्या सिग्नेचरवरून त्या लोकांचं काय करतात, अनालिसिस करतात आणि त्याच्यावरून त्यांचं काउन्सिलिंग करतात. आजकाल प्री मॅरिड काउन्सिलिंग मध्ये तर खूप खूप मोठा स्कोप ह्या ग्राफोलॉजीला आहे. ओके, मी तो कोर्समध्ये तुम्हाला शिकवेन मध्ये. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संधी आहे का, ती संधी मोठी आहे. तुम्हाला किती गरज आहे पैसे कमवण्याची त्याच्यावरती डिपेंड आहे संधी. कारण का जेव्हा गरज असते ना माणसाला, तेव्हा माणूस धावतो, आणि जेव्हा गरज नसते तेव्हा माणूस शांत बसतो. बरोबर की नाही. आपला वेबिनार सुरू झाला तेव्हा बरीचशी मंडळी वेबिनार मध्ये होती. आता वेबिनार संपायला आला, बरीचशी मंडळी लेफ्ट होऊन गेली. कारण का त्यांना गरज नाहीये, पण तुम्ही आहात कारण का तुम्हाला गरज आहे. येस, माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी वेगळं करायचंय, माझ्या आयुष्यामध्ये मला आहे तिथे नाही थांबायचं, माझ्या आयुष्यामध्ये माझं उत्पन्न मला वाढवायचंय. कारण का दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे, शिक्षण महागत चाललेलं आहे, आरोग्य सुख सुविधा, ओके, ह्या महाग होत चाललेल्या आहेत. आणि इथे जे उत्पन्न आहे ते मात्र तेवढंच आहे. ओके, सो मला कुठेतरी एक्स्ट्रा अर्निंगची गरज आहे, आणि त्यासाठी मला एक्स्ट्रा वेगळा प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मची देखील खूप गरज आहे. आणि तो प्लॅटफॉर्म तुम्हाला नक्कीच या ग्राफोलॉजी मध्ये मिळू शकतो.
अशी तुम्हाला आशा आहे म्हणून तुम्ही इथपर्यंत थांबलात. ओके. सो संधी खूप मोठी आहे आणि इन डिटेलिंग मध्ये मी तुम्हाला त्या कोर्समध्ये अजून शिकवेनच. फक्त मी एवढं सांगेन इथे की संधी मोठी आहे म्हणून लगेच नोकरी किंवा व्यवसाय सोडू नका. ओके. पुन्हा तोच पॉईंट येतो की हा वेबिनार माझा आहे, मी खोटं सांगणार नाही, जे सांगेन ते खरं सांगेन. ओके. पटलं तर घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. की इतर ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं की हा एक कोर्स केलात की तुम्ही बंगला घ्याल, गाडी घ्याल, फ्लॅट घ्याल, तुम्ही करोडपती बनाल. ओके. मी एवढंच सांगेन की अजिबात नाही. ओके. कारण का मी मगाशी पण सांगितलं, आता पण सांगितलं की तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही, त्याला काही वेळ द्यावा लागतो, जो आज कमी आहे लोकांना. ओके. आणि जर तो वेळ तुम्ही देत असाल याच्यामध्ये तर ब्राईट फ्युचर आहे तुमच्याकडे. हे देखील मी तुम्हाला सांगतो. कारण का 17 वर्ष जर मी करू शकलो, जर मी टिकू शकलो, तर तुम्ही का नाही. उलट आता त्याला खूप चांगला मार्केट आहे. कारण का पहिल्याही लोकांना माहित नव्हतं, आता लोकांना माहिती पडायला लागलं. येते लक्षात. सो याच्यामध्ये मी एवढं सांगेन की सुरुवातीला ना पार्ट टाइम मध्ये या. ओके. तुम्हाला रविवारी सुट्टी असते, रविवारी एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी घ्या. तुम्हाला शनिवारी सुट्टी असते, शनिवारी एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी घ्या. ओके. तुमच्या वेळेनुसार तुम्ही याच्यात काम करू शकता. काही लोकांना शिफ्ट वाईज नोकरी असते, सकाळी ते दुपार सकाळी 7 ते दुपारी 3, त्यानंतर ते फ्री असतात. सो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काय करायचंय, काम करायचं आहे. तुम्हाला तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय काही डिस्टर्ब करायचं नाहीये. ज्या व्यक्तीची स्वाक्षरी करायची आहे त्या व्यक्तीची तुम्ही काय करा, तुमच्या वेळेनुसार काय करा, स्वाक्षरी घ्या आणि त्याचं संप्रेषण करा. ओके. मग मला बरीच लोक विचारतात, सर याच्यामध्ये किती वेळ लागेल आम्हाला सक्सेस बनायला किंवा सक्सेस अर्निंग मिळवायला. तर मी एवढंच सांगतो की तुम्ही किती वेळ द्यायला जाणार त्याच्यावरती रिझल्ट आहे. तुम्ही जर खरंच प्रामाणिकपणे वेळ दिलात तर माझ्याकडे तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवेन. मी तुम्हाला नाव, नंबर, पत्ता पाहिजे देईन की लोकांनी एका महिन्यामध्ये जे काय रजिस्ट्रेशन साठी पैसे टाकले ते रिकव्हर केले एकाच महिन्यामध्ये. ओके. म्हणजे जो काय कोर्सला त्याने जो काय ऍडमिशन घेण्यासाठी जो काय पैसे टाकलेत तो त्याने एका महिन्यात रिकव्हर केलाय. तर तुम्हाला मी पुढे दाखवणार. पण तरीही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कमीत कमी जर तुम्ही प्रामाणिकपणे वेळ दिला तर कमीत कमी 2 ते 3 महिने तुम्हाला लागू शकतात की चांगल्या पद्धतीने अर्निंग करायला सुरू व्हायला. ओके. आणि जास्तीत जास्त 5 ते 6 महिने. ओके. पण माझं आतापर्यंतच सगळ्यांना एवढं सांगणं असतं की जर का तुम्ही उतरतच आहात तर प्रामाणिकपणे वेळ द्या. 100% 100% सहकार्य तुम्हाला आपल्याकडनं केलं जातं. कारण का जेव्हा तुम्ही आपल्या कोर्सला ऍडमिशन घेता तेव्हा बघा आपल्याकडे असे ग्रुप बनवलेले आहेत. ओके. आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय केलं जातं, ऍड केलं जातं व्हॉट्सअपला. म्हणजे तिथे आपण, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो, माझी वेगळी स्क्रीन तुम्हाला मी शेअर करून दाखवतो की त्या ग्रुपमध्ये आपण वेगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. आणि तिथे काय म्हणतात त्याला, मी दर महिन्याला एक मीटिंग घेत असतो. तिथे मी दर महिन्याला एक शिबिर घेत असतो आणि त्या शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे विषय शिकवले जातात. असं बरंचसं काय काय चालतं. त्यामुळे तुम्हाला आहे ना आपल्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि त्या ग्रुपमध्ये ऍड केल्याच्या नंतर बघा हा आपला ग्रुप आहे स्वाक्षरी हस्ताक्षर तज्ञ. इथे संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक तज्ञ आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. आता तुम्ही जे आहात ना त्या ग्रुपमध्ये काय आहे की तो वेबिनारचा ग्रुप आहे, तो नंतर बंद केला जाईल. ओके. तिथे फक्त जाहिराती पाठवतो आपण. पण इथे या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या इथे आमचं शेअरिंग होतं की बरेचशी मंडळी आपली आहे जे काम सुरू करते. ओके. मी बरंचसं काय काय तुमच्यासाठी घेत असतो. जसं की आता मागे मी डीएनएची तिचं शिबिर घेतलं होतं. त्यानंतर मी आता हे माइंड डेव्हलपमेंटचं एक ऑडिओ कोर्स टाकला त्या दिवशी तुमच्यासाठी. सो हे सगळं मी करत असतो याच्यामध्ये की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं काय व्हावं, सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अर्निंग करावं, व्यवसाय करावा आणि तो व्यवसाय करण्यासाठी त्याला कुठलीही अडचण येऊ नये. ओके. यासाठी हा ग्रुप बनवलेला आहे आणि या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क साधू शकता. 2 नंबर आहेत ऍडमिनला. तुम्ही कधीही माझ्याशी तुम्ही मेसेजच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून ओके कधीही संवाद साधू शकता. तुम्हाला नक्कीच इथे हेल्प केली जाते. ओके. सो व्यवसायामध्ये तुम्हाला इच अँड एव्हरीथिंग ह्याच्यामध्ये दिलं जातं. काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. फक्त तुम्हाला एक कोर्स करायचा आहे आपला. ओके. थोडंसं पुढे जाऊया. बघा, संधी आहेत का? तर येस. आज अनेक लोकांना मानसिक स्वास्थ्य पाहिजे, अनेक लोकांना आनंदी जीवन जगायचंय, अनेक लोकांना सुखी संसार करायचा, अनेक लोकांना आत्मविश्वास वाढवायचा, अनेक लोकांना आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, अनेक लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत, अनेक लोकांना जीवनात सकारात्मक बदल घडवायचा आहे आणि अशा अनेकांना आपल्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कारण का जर तुम्ही नाही आलात ना तर दुसरा कोण नाही कोणतरी मार्केटमध्ये आहेच.
ओके, आणि लोक तिथे जातच आहेत. म्हणजे आज लोक ग्रहांची शांती करून येतात. ओके, आज लोक हातामध्ये स्टोन घालतात. आज लोक नाही म्हटलं तर कुठे कुंडली बघतात. आज नाही म्हटलं तरी कुठे ना तरी जाऊन लोक अंकशास्त्रानुसार जन्मतारीखेवरून संभाषण करून घेतात. तर कोणी कुठे जाऊन हस्त रेषा दाखवतात. तर कोणी जाऊन अजून काही ना काही वेगळं, आजकाल बरंचसं काय काय आहे. म्हणजे आज प्रत्येक जण सुख समाधान आनंदासाठी यशासाठी धडपडतोय, आणि ते धडपड करत असताना तो कुठे ना कुठे जाऊन काय करतो, स्वतःसाठी वेळ देतो, स्वतःसाठी काहीतरी योग्य मार्गदर्शन घेत असतो. इथे लक्षात. सो तुमच्याकडे पण लोक येतील, तुम्हालाही तुमचं मानधन देतील, काहीच हरकत नाही. ओके, आणि ते सगळं तुम्ही ह्या कोर्समधून करू शकता. यासाठी तुम्हाला इच अँड एव्हरी इन डिटेलिंग मध्ये सगळं ट्रेनिंग दिलं जातं. तुमच्यासमोर एकही प्रश्नचिन्ह राहणार नाही, एकही शंका राहणार नाही. याची 100% जबाबदारी आपल्यावरती असेल. इथे लक्षात. ओके, सो संधी खूप मोठी आहे. त्याच्यानंतर अजून काय याचे फायदे आहेत ते पण आपण उद्या समजून घेऊया आणि आपण पुढे जाऊया. स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ कोर्सचे फायदे काय काय, तर सगळ्यात पहिलं स्वतःच्या आयुष्यात त्याचा जबरदस्त फायदा होतो. कारण का तुम्हाला तुमची स्वाक्षरी अनालिसिस करून मिळते याच्यामध्ये. ओके, आणि तुम्ही जेव्हा त्या स्वाक्षरीचा सराव करता तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल दिसतो. तुम्ही स्वतःचं स्वाक्षरी विश्लेषण सेंटर चालू करू शकता. नावापुढे स्वाक्षरी विश्लेषण तज्ञ लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवरती सहज विश्लेषण करू शकता. स्वभाव ओळखणे, यश अपयश, नातेसंबंध, मनोअवस्था, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, प्रगती, अधोगती, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेतील स्वाक्षरीचे विश्लेषण करू शकता. तुम्ही स्वतःची नोकरी, व्यवसाय सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार स्वतःच्या मोबाईलवरून महाराष्ट्र, जगभर कुठेही स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू करून उत्पन्न करू शकता. ओके, जे मी मगाशी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, अजून तुम्हाला एक जबरदस्त फायदा आपल्या ह्या कोर्सचा असा आहे की तुम्हाला एक लाईफ टाइम फ्री लर्निंग सिस्टम दिली जाते, ज्याचा उद्देश असा आहे की ज्ञानीपणा, यशस्वीपणा, शिका, कमवा आणि प्रगती करा. आमचा असा उद्देश आहे की आपल्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, आणि तो विकास होण्यासाठी आपण दर महिन्याला वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण आयोजित करत असतो, आणि ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट करत असतो. आतापर्यंत आम्ही 5 दिवसांचं योग शिबिर आयोजित केलं होतं, फ्री ऑफ कॉस्ट. व्यक्तिमत्व विकासाचं शिबिर आयोजित केलं होतं, फ्री ऑफ कॉस्ट. पुष्प औषधी उपचार, म्युझिक थेरपी, त्याच्यानंतर 5 दिवसांचं आरोग्य शिबिर, त्याच्यानंतर व्यसनमुक्तीचं शिबिर आयोजित केलं होतं. त्यानंतर भगवद्गीता आणि दैनंदिन जीवन याचं शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. आत्ताच ध्येय निश्चितीचं 2024 त्याचं शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. असे वेगवेगळ्या विषयांचे शिबिर आम्ही आयोजित करतो, आणि ही संपूर्ण शिबिरं मोफत असतात. सहकुटुंब, सहपरिवार तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन वरती ही सगळं अटेंड करू शकता. इथे लक्षात. आमच्याकडे कोर्स केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला अभिप्राय दिलेत की जर तुमच्याकडे कोर्स केल्याच्या नंतर आतापर्यंत आम्ही इतकं काही शिकलो किंवा शिकायला मिळालं की जर ते आम्ही बाहेर शिकायला गेलो असतो तर कमीत कमी ₹1,00,000 भरावे लागले असते. तुमच्याकडे एकही रुपया न भरता वेगळ्या विषयांचं आम्हाला प्रशिक्षण मिळतं, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. आणि हे सगळं युट्यूबला तुम्ही लाईव्ह बघू शकता. म्हणजे हे मी बोलतोय ते कदाचित मला माहिती आहे यातल्या अनेक लोकांना खोटं वाटेल, पण तुम्ही व्हेरीफाईड करा तिकडे जाऊन. ठीक आहे. आम्ही आतापर्यंत संमोहन शास्त्राचं शिबिर ठेवलं होतं. त्याच्यानंतर मेडिटेशनचं आम्ही शिबिर ठेवलं होतं. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचं शिबिर आम्ही ठेवलं होतं मोफतमध्ये. त्याच्यानंतर आयुर्वेद आणि आरोग्याचं शिबिर आम्ही मोफतमध्ये ठेवलं होतं. असे वेगवेगळे विषय आम्ही दर महिन्याला काय करतो, मोफत आयोजित करत असतो. आता आम्ही कदाचित आहे ना NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामचं शिबिर घेणार आहोत. आयदर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम किंवा मग आयदर अंकशास्त्र. ओके, हे 2 विषय सध्या टार्गेटवरती आहेत. बघूया कसं काय होते ते. तर वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण तुम्हाला याच्यामध्ये दिलं जातं. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, आणि सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असतं. ओके, आपल्या संस्थेबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपली संस्था ही महाराष्ट्र शासनाकडे धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत आहे. आपलं ISO सर्टिफिकेशन आहे. एवढंच नाही तर आपली जी संस्था आहे ती शासनाच्या जवळपास 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहे. त्याच्यामध्ये नीती आयोग असेल, आयुष मंत्रालय असेल, ह्युमन राईट्स असेल, स्किल इंडिया असेल, बरंचसं काय काय आहे. ओके, आणि हे सगळं सांगण्यामागचं तात्पर्य एवढंच आहे की जे सर्टिफिकेट तुम्हाला मी देणार आहे ते सर्टिफिकेट लिगली आहे. तुम्ही त्या सर्टिफिकेटवरती बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सर्टिफिकेटवरती कुठे जॉब वगैरे नाहीये, किंवा मुळात ग्रॅफॉलॉजीसाठी कुठेही जॉब नसतो. ओके, हे मी स्पष्ट करतो. नाहीतर मग तुम्ही म्हणा की सर आम्हाला कुठे जॉब मिळेल का. ग्रॅफॉलॉजिस्ट साठी कुठेही जॉब नसतो, तर ग्रॅफॉलॉजिस्टला फ्रीलान्सिंग अपॉइंटमेंट केलं जातं. इथे लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. किंवा मग तुम्ही ग्रॅफॉलॉजिस्ट म्हणून स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू करू शकता, स्वतःचं सेंटर सुरू करू शकता. ओके,
सो तुमच्या सर्टिफिकेट वरती नीती आयोगचा लोगो असेल, आयुष मंत्रालयाचा लोगो असेल, ह्युमन राईट्सचा लोगो असेल, स्किल इंडियाचा लोगो असेल, ओके, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, आमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल आणि आपल्या सर्टिफिकेट तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस करू शकता. ओके, आमचे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांनी प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. ओके, त्यांचे सगळे जाहिराती मी तुम्हाला दाखवतो आहे, तुम्ही देखील करू शकता. ओके, काहीच हरकत नाहीये. आमचे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांनी काही अभिप्राय दिलेले आहेत, ते तुमच्या समोर आहेत. मी सगळे वाचून दाखवत नाहीये, तुम्ही बिनधास्त नंतर युट्यूबला जाऊन बघा किंवा मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकेन, ते तुम्ही वाचा. ओके, इथे काही अभिप्राय आहेत, ते मला आवर्जून वाचावेसे वाटतात. प्रतिभा मॅडमचा अभिप्राय बघा. थँक्यू सो मच सर, आपण खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवले. थँक्यू इज नॉट इनफ फॉर युअर बेस्ट गायडन्स. कारण इतकं जीव ओतून कोणी शिकवत नाही आणि तुमच्या लाईफ मधील एक्सपिरियन्स माझ्यासाठी खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. यू आर नॉट चेंज ओनली माय सिग्नेचर बट माय लाईफ ऑल्सो. इट्स रिअली अमेझिंग कोर्स अँड डेफिनेटली विल चेंज माय लाईफ. ओके, हा प्रतिभा मॅडमचा अभिप्राय आहे. दर्शन आहेत त्यांचं बघा. विविध नमुन्यांमधील स्वाक्षरी आणि त्यावरून आधारित असे मानसशास्त्रीय सखोल विवेचन यामुळे डॉक्टर सकपाळ यांचा सरांचा अभ्यास वर्ग अत्यंत ज्ञानवर्धक असा आहे. डॉक्टर देवीदास यांचं काय म्हणणं आहे बघा. खूप अवघड असा अभ्यासक्रम खूप सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही सिग्नेचर अनालिसिस हा विषय शिकवला. याबद्दल काही माहिती नव्हते, खरोखरच खूप कमी फी मध्ये एक चांगला व्यवसाय तुम्ही आम्हाला शिकवला, त्याबद्दल खूप आभार व्यक्त करतो. ओके, सो असे अनेक लोकांचे आहेत अभिप्राय, मी सगळ्यांचे वाचत बसत नाही आणि पुढे जाऊया. जयेश सरांचं काय म्हणणं आहे बघा. सिग्नेचर नंबर 24. ओके, मी जसं तुम्हाला किती म्हटलं 43 प्रकार आहेत, ते 43 प्रकार आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये सब प्रकार आहेत, ते तुम्हाला मी शिकवतो आपल्या कोर्समध्ये. तर जयेश सरांचं काय म्हणणं आहे बघा. नमस्कार सर, वरील सही माझी आहे आणि त्याबद्दल आपण जे विश्लेषण केले ते अतिशय तंतोतंत खरे आहे. ओके, सर्वात महत्वाचं म्हणजे विश्लेषण दरम्यान आपण आपला सुरुवातीचा प्रवास, सुरुवातीपासूनचा प्रवास, ओके, महाडपासूनचा जो जीवन प्रवास सांगितला त्याबद्दल आपण कसे ओव्हरकम केले त्याबद्दल आपले कौतुक करायचे थोडेच आहेत. ओके, ठीक आहे, तो माझी एक वेगळी स्टोरी ते सांगितलेली आहे. धन्यवाद. जसे जसे अभ्यासक्रम पुढे जात आहे तशी उत्कंठा वाढत आहे. जयेश करंजकर, नाशिक. ओके, बाकी हे पण बऱ्याच लोकांचे सगळे काय अभिप्राय आहेत, मी सगळ्यांचे वाचत बसत नाही. मी तुम्हाला काही लाईव्ह अभिप्राय दाखवतो. कारण कसं होतं ना, हे टाईप केलेले अभिप्राय काही लोकांना खोटे वाटू शकतात की सर हे तुम्ही टाईप केले असेल आणि आम्हाला दाखवाल, तर तसं नाहीये. कारण आपण कधीच कुठली गोष्ट खोटं करत नाही आणि आपल्याला ती कधी गरज पडलेली पण नाही. ऍडव्होकेट संतोष सावंत तुम्हाला काही गोष्टी दाखवतो, त्या बघितल्या की तुमच्या 5 मिनिटांमध्ये आपण एक कर्तृत्ववान कार्यकर्ता. ऍडव्होकेट असताना त्यांनी PhD केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थिसिस लिहिले आणि आता त्यांनी ग्रॅफॉलॉजी सुद्धा केली. ग्रॅफॉलॉजीमध्ये तुमची स्वाक्षरी नेमकी कशी असावी, ती स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला त्या स्वाक्षरीतून काय फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सहीचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यासाठी सही कशी असावी आणि सहीचा आकारमान कसा असावं, त्यासोबत तुमचं हस्ताक्षर सुद्धा कसं असावं, सही मराठीत असावी की इंग्लिशमध्ये असावी, या बाबतीमधला त्यांनी जो आता काही कोर्स केलेला आहे तो निश्चितपणे समाजाला व्यवस्थित असं मार्गदर्शन करेल अशी माझी खात्री आहे. आणि म्हणून आज ह्या राजभाषा, मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मुद्रा ग्राफॉलॉजी याचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. लवकर असं पुढे जा, आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. ओके, तर हे होते आपले डॉक्टर ऍडव्होकेट संतोष सावंत यांनी बाळ अंगावकर यांच्या हस्ते काम सुरू केलं, उद्घाटन केलं. ओके, अजून एक मी दाखवतो आणि मग आपल्या शेवटाकडे जातो. नमस्कार, मी सौ पूर्वा. अजून एकच फक्त आपण बघूया. मुंबई 2 येथे राहते. माझा संपर्क क्रमांक आहे 9869993972. आदरणीय श्री ज्ञानेश्वर सकपाळ सर यांच्या दुर्वा एज्युकेशन सोसायटीकडून मी
स्वाक्षरी चिकित्सा हा एक प्रमाणित कोर्स केला आहे आणि सरांच्या मौलिक मार्गदर्शनाने मी एक माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. सही, सिग्नेचर किंवा स्वाक्षरी ही प्रत्येकाची खूप खाजगी बाब आहे आणि जिव्हाळ्याची पण आहे. पण जो तो स्वतःला कळायला लागल्यापासून स्टायलिश आणि खूप क्लिष्ट किचकट अशी सही करतो आणि मस्तपैकी त्यांना कळतही नाही की आपल्याला काय त्रास होत आहेत. तर आपल्या क्लिष्ट स्वाक्षरीमुळे आपल्या स्वतःला खूप त्रास होत असतात. तर ते त्रास काय आहेत आणि तुमची योग्य सही कशी असावी यासाठी मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करीन. स्वतःची सही करून घेण्यासाठी मला नक्की संपर्क करा. धन्यवाद. ओके, सो असं बरेच लोक आहेत, पण मी सगळ्यांनी दाखवत बसत नाही कारण की वेळाभावी तेवढं आपण करत नाहीये. ओके, सो हे सगळं आहे आणि हे सगळं तुम्हाला देखील शिकवलं जाऊ शकतं, तुम्ही देखील शिकू शकता. सो माझा एक शेवटचा प्रश्न आहे की किती जण हे शास्त्र शिकायला तयार आहेत, किती जण ह्याच्यामध्ये आपली नोकरी आपला व्यवसाय सगळं सोडून एक्स्ट्रा अर्निंग करायला तयार आहेत, त्यांनी येस टाईप करा आणि मग आपण आपल्या कोर्सचं स्वरूप पाहणार आहोत. ओके, आणि आपला शेवट करणार आहोत. किती जण तयार आहेत? ओके, पुढची 5 मिनिटं फक्त आपण आता घेणार तुमची, जास्त आता वेळ घेणार अगदी 5 मिनिटं फक्त. आपण शेवटच्या टप्प्यात आहे ना. ओके, हे 2च अभिप्राय मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्ही युट्यूबला जाऊ शकता, मी तुम्हाला युट्यूबचं पण दाखवतोय बघा. या युट्यूबला गेलात ना, अशा अनेक लोक आहेत, त्यांचं तुम्ही बघू शकता आणि नंतर मग डिसिजन घेऊ शकता. मला काही अडचण नाहीये, हे सगळं तुमच्या समोर आहे युट्यूबला. ओके, आता मी तुम्हाला आपल्या कोर्सचं स्वरूप दाखवतोय की किती जण पहिले इंटरेस्टेड आहेत ते मी बघतोय. सो खूप लोकांनी मेसेज केलं की येस सर मी इंटरेस्टेड आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही सगळ्यांचे. आता जर तुम्हाला हे शास्त्र शिकायचं असेल तर कुठे जाण्याची गरज नाही, कुठे येण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी 10, 15, 20, 30 हजार रुपये खर्च करण्याची पण गरज नाहीये. ओके, अगदी कमी रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही शिकू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तुमच्या वेळेनुसार हे शास्त्र शिकू शकता, अशी आपल्याकडे सुविधा आहे. ओके, आमची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती हे सगळे व्हिडिओ आम्ही रेकॉर्डेड ठेवलेले आहेत आणि हे पाहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवायचा असतो. तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी आम्हाला पाठवल्याच्या नंतर आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन आमच्या वेबसाईटवरती करतो आणि तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड पाठवतो आणि तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला त्या पाठवल्याच्या नंतर तुम्ही आमच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने डॅशबोर्ड येतो. ओके, व्यवस्थित समजून घ्या, 5 मिनिटं फक्त पुढची राहिली आहेत. डॅशबोर्ड येतो. दिवस पहिला संस्था परिचय महत्वाचे काही 2 व्हिडिओ आहेत. दिवस दुसरा ग्राफोलॉजी परिचय आणि स्वाक्षरीतील भाग 1. अशा पद्धतीने हा 7 दिवसांचा ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आहे. ओके, सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यायचंय, मेसेज थांबवायचे. ओके, की हा 7 दिवसांचा ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, रात्री झोपताना याचा अभ्यास करा. सकाळी उठल्यावरती वेळ आहे, सकाळी उठल्यावरती याचा अभ्यास करा. तुम्हाला रविवारी पूर्ण दिवस वेळ आहे, तुम्ही रविवारी पूर्ण दिवस वेळ असेल तेव्हा अभ्यास करा. म्हणजे थोडक्यात काय की जसं आज या वेबिनारला 3 वाजताची वेळ होती, फिक्स वेळ होती, तसं याला फिक्स वेळ नाहीये. अभ्यासक्रम तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता, त्याला काहीच अडचण नाहीये. क्लिअर सगळ्यांना? आता सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अशी की हा अभ्यास ऑनलाईन व्हिडिओ कोर्स तर्फे असला तरी पण तुम्ही जी पद्धत मी सांगणार आहे ती पद्धत फॉलोअप करायची आणि त्या पद्धतीनुसारच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. का? जर तुम्हाला खरंच एक एक्सपर्ट बनायचं असेल आणि जर का चांगल्या पद्धतीने अर्निंग सुरू करायचं असेल तर मी सांगितलेली पद्धत वापरणं खूप खूप गरजेची आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, ते एक वही आणि पेन घ्यायचे आणि वही आणि पेन घेतल्याच्या नंतर वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे की मला एक सक्षम समुपदेशक बनून, ओके सॉरी, एक सक्षम स्वाक्षरी तज्ज्ञ बनून मला स्वाक्षरी तज्ज्ञ किंवा ग्राफोलॉजी या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक चांगलं उत्पन्न मला मिळवायचंय. ओके, किंवा एवढं जरी टाकलं की मला एक सक्षम स्वाक्षरी तज्ज्ञ बनायचंय तरी इनफ आहे. वहीच्या दुसऱ्या पानावरती लिहायचंय दिवस पहिला आणि दिवस पहिला लिहिल्याच्या नंतर दिवस पहिल्याचे 2 व्हिडिओ तुम्हाला बघायचे आणि ते बघितल्याच्या नंतर ना तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये नोट्स काढायचे. ओके, तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काय करायचंय, ती मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्हाला जे कम्फर्ट असेल त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला नोट्स काढायचे. ओके, त्याच्यानंतर दिवस दुसऱ्या पानावरती लिहायचं, दिवस दुसरा हेडिंग टाकली आणि मग त्या दिवस दुसऱ्याचे 2 व्हिडिओ बघायचे आणि मग ते 2 व्हिडिओ बघितल्याच्या नंतर परत तुम्हाला काय करायचंय, त्याच्या नोट्स काढायचे तुमच्या ओन लँग्वेजमध्ये.
ओके, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, हा 7 दिवसांचा अभ्यास करायचा आहे. 7 दिवसांमध्ये 14 व्हिडिओ आहेत आणि 14 व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की बरेच लोक म्हणतात ना, की सर ऑनलाईन मध्ये शिकता येतं का? तर मी असं म्हणेन की शिकता येतं. आणि आता जे काही मी तुम्हाला रिझल्ट दाखवले सगळे ऑनलाईनचेच आहेत. तेव्हा शिकता येतं जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे शिकता. कसं आहे, मी पुन्हा एक गोष्ट सांगतो, की हा माझा वेबिनार आहे, चुकीचं काहीच सांगणार नाही. जे सांगेन ते खरं सांगेन, पटलं त्या करायचं सोडून द्या. की तुम्हाला हे व्हिडिओ बघताना एक काळजी घ्यायची आहे, की टीव्ही बघताना हे व्हिडिओ बघायचे नाही. जेवत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीयेत, किंवा काहीतरी काम करत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीयेत, किंवा कोणाशी तरी संवाद साधत असताना किंवा गप्पा मारत असताना हे व्हिडिओ बघायचे नाहीयेत. तर तुम्हाला प्रामाणिकपणे हे व्हिडिओ बघण्यासाठी वेळ काढायचा आहे. मी म्हणत नाही 2 तास काढा, 3 तास काढा, 5 तास काढा, अजिबात नाही. अर्धा तास काढा, पण तो प्रामाणिकपणे, की आपली वही, आपला पेन आपल्या सोबत असावा. ओके, आपण एअरफोनचा वापर करावा, जेणेकरून आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही होणार, संपूर्ण लक्ष त्या कोर्सकडे असेल. ओके, आणि ही प्रामाणिकता जर का तुम्ही पाळली तर नक्कीच हा अभ्यासक्रम आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता येतो. आणि याच्या संदर्भातले अभिप्राय तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल जाऊन बघू शकता. ओके, की हा अभ्यास करत असताना प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, प्रामाणिकपणे नोट्स काढायच्या. ओके, बघा सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे. तुम्ही शाळेत गेलात, मी शाळेत गेलो, आपल्याला सायन्समध्ये शिकवलेलं आहे, की जेव्हा आपण 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रिय वापरून एखादी गोष्ट करतो, तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपण किंवा आपल्याला 100% आकलन होतं, ग्रास्पिंग होतं. ओके, म्हणजेच इथे आपण काय करतोय, तोंडाने वाचतोय. ओके, त्यानंतर डोळ्याने बघतोय आणि कानाने ऐकतोय. ओके, आपण जेव्हा हा अभ्यासक्रम करणार आहोत तेव्हा आपण तोंडाने वाचत आहोत, डोळ्याने आपण बघत आहोत आणि कानाने ऐकत आहोत. म्हणजे शास्त्रानुसार किंवा सायन्सनुसार इथे 3 ज्ञानेंद्रियांचा तुम्ही वापर करणार आहात आणि म्हणून तुम्हाला इथे 100% ग्रास्पिंग होणार आहे, आकलन होणार आहे. पुढे जाऊन सायन्स काय सांगतं, की ज्या गोष्टीचं तुम्ही आकलन केलं आहात ती गोष्ट जर का तुम्ही उतरवून काढलीत एखाद्या वहीवरती, तर ती गोष्ट तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहते. ओके, हे कोणी सांगितले? सायन्सने सांगितले, मी सांगत नाही. ओके, आणि म्हणून मी जी तुम्हाला पद्धत सांगितली ना अभ्यास करण्याची, ती पद्धत जर का तुम्ही फॉलो केलीत ना, गॅरंटीड आहे की तुम्ही एक चांगले सक्षम तज्ज्ञ बनाल आणि गॅरंटीड तुम्ही अर्निंग सुरू कराल. आणि जर नाही झालं ना ते गॅरंटीड, तर माझ्याकडनं तुम्ही जी काही फी भराल रजिस्ट्रेशनसाठी ती रिफंड घ्या. रिफंड घ्या. ओके, मी लाईव्ह वेबिनार मध्ये मी सगळ्यांना चॅलेंज देत असतो की रिफंड घ्या, पण मी सांगेन ना त्या पद्धतीने अभ्यास कराल तरच. ओके, कारण का मला विश्वास आहे की जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास कराल तर जगातली कुठलीच ताकद नाही की जी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार नाही. ओके, शिवाय तुम्ही या पद्धतीने अभ्यास करत आहातच आणि तुम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तर जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं की आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं. तुम्ही बिनधास्त कधी मला फोन करा, मेसेज करा. आपल्या ग्रुपमधल्या ऍक्टिव्हिटी आपल्या चालू असतात, की आपण दर महिन्याला मिटिंग घेतो, बरेच शिबिर घेतो, बऱ्याच काही गोष्टी असतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके, सो अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम तुम्ही शिकू शकता आणि याच्यामध्ये अर्निंग सुरू करू शकता. सो हा 7 दिवसांचा 14 व्हिडिओचा आपला ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. आता बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की सर, मला जर का 7 दिवसांमध्ये तुमचे व्हिडिओ बघायला जमलं नाही तर तुमचे व्हिडिओ बंद होतील का, एक्सपायरी डेट आहे का, व्हॅलिडिटी आहे का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी सुरुवातीलाच आपली उद्दिष्ट सांगितले. काय उद्दिष्ट आहेत आपली? की सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट काय मी तुम्हाला सांगितलं, तर समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं. आणि तिसरं उद्दिष्ट काय मी तुम्हाला सांगितलं, तर समाजामध्ये मराठी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन आणि सहकार्य करणं. ओके, ही 3 उद्दिष्टे घेऊन आपण काम करत आहोत आणि त्याच्यामुळेच आपण हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे ना, तुम्हाला फक्त 7 दिवसांसाठी न ठेवता आपण लाईफ टाईम देत आहोत, की जेणेकरून तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा अभ्यासक्रम करा. ओके, तुम्ही 10 दिवस घ्या, 15 दिवस घ्या, 20 दिवस घ्या, 30 दिवस घ्या, 2 महिने घ्या, 3 महिने घ्या, तुम्हाला जेव्हा शक्य होईल तुम्ही घ्या. किंवा तुम्ही एकदा अभ्यासक्रम पूर्ण करा, दोनदा करा, तीनदा करा, जोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढत नाही तोपर्यंत करा. पण करा, शिका. ओके, कमवा आणि प्रगती करा. कारण का फक्त रडत बसण्यात काहीच अर्थ नाहीये, कारण का सर्वसामान्य माणसाची कोणाला काही घेणं देणं नाहीये. सध्याची राजकीय किंवा आर्थिक परिस्थिती बघता तुम्हाला हे सगळं लक्षात येत असेल की सर्वसामान्य माणसाची कोणालाही काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे आपण असेच चिरडले जाणार आहोत. मग माझं असं म्हणणं आहे की स्वतःला सक्षम करा.
ओके, स्वतःला सक्षम करा. तीच कृती करून जर का तोच निकाल आयुष्यामध्ये मिळत असेल ना, तर कृतीमध्ये बदल करा. निकाल बदलेल आणि कृतीमध्ये बदल तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही काहीतरी शिकाल, जेव्हा तुम्ही काहीतरी ज्ञान मिळवाल. येते लक्षात? आणि म्हणून तुमच्यासाठी हा संपूर्ण अभ्यासक्रम लाईफ टाईम साठी आपण देत आहोत. सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल, लाईफ टाईम मोफत हँडलिंग सपोर्टिंग सिस्टम आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या सहीमध्ये काय अडचण आली की सर मला ही नाही कळत आहे, सही कशी अभ्यास करायची, तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला लाईफ टाईम मोफत मध्ये आपल्याकडनं ते दिलं जाईल करून. डिस्काउंट कुपन आहे, लाईफ टाईम लर्निंग सिस्टीम आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे. आता हे सगळं तुम्हाला कितीला मिळेल हे तुम्हाला मी दाखवतो आहे. पण या कोर्सची जी काही फीज आहे ती तुम्हाला भरायची नाही. ओके, ही फीज आहे 5,999, तुम्हाला ती भरायची नाहीये. का भरायची नाहीये? कारण का तुम्हाला ते आपली उद्दिष्टे जी मी सांगितली ती. पण मग हे फुकट आहे का किंवा फ्री आहे का? तर नाही, फ्री पण नाहीये. कारण का आम्ही फ्री देऊन पण खूप अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा मानसिक त्रास जास्त झाला आम्हाला, त्यामुळे फ्री नाहीये. आणि सगळ्यात माहिती आहे की जी गोष्ट आपल्याला फ्रीमध्ये मिळते त्याची किंमत पण नसते. ओके, सो काहीतरी नॉर्मल तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतील, काहीतरी तुम्हाला नॉर्मल भरावे लागतील. ओके, सो माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की पैसे भरून हा विषय शिकण्यासाठी आणि हा विषय शिकून याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी किती जण तयार आहेत? त्यांनी येस टाईप करा फास्ट फास्ट. बघा, भगवद्गीतेमध्ये एक सांगितलेलं आहे, खूप चांगलं सांगितलेलं आहे की माणूस आहे ना, माणूस फक्त आयुष्यभर अपेक्षेमध्ये आयुष्य जगत असतो आणि ते खूप चुकीचं आहे. कारण का अपेक्षा फक्त आणि फक्त निराशा देते माणसाला. मग भगवद्गीता काय पुढे सांगते की पेरा, कारण का जोपर्यंत तुम्ही पेरत नाही ना तोपर्यंत उगवणार नाही. लक्षात घ्या. ओके, जोपर्यंत तुम्ही पेरत नाही ना तोपर्यंत तुम्ही उगवणार नाहीये. तसंच आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी बनायचं असेल, तुम्हाला जर का काहीतरी वेगळं अर्निंग करायचं असेल, तुम्हाला पेरावं लागेल. ओके, तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, ह्या व्यवसायामध्ये 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाहीये, पण तो व्यवसाय कसा करावा हे तर तुम्हाला शिकावं लागेल ना. मग त्यासाठी काहीतरी नॉर्मल रजिस्ट्रेशन चार्जेस तुम्हाला देणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? सो किती जण पैसे भरून, हो कमी करा, करतो कमीच करतो, काही टेन्शन नाही. फक्त एक विचारलं की किती जण पैसे भरायला तयार आहेत ते. ओके, बाकी मी तुम्हाला ही फी भरायचीच नाहीये. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की एका सहीचे एवढे पैसे घेतले जातात. कोर्स शिकायचे मार्केटमध्ये 50,000 35,000, अगदी काल परवा ह्या क्षेत्रामध्ये आलेली व्यक्ती तुमच्याकडे 15,000 रुपये घेईल शिकवायला. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे इंग्लिश आणि हिंदीमध्ये शिकवेल, मराठीमध्ये शिकवणारे फार क्वचितच आहेत, हातावरती मोजण्या इतके. मी तुम्हाला हे इतकं सगळं देण्याचे पण एवढे घेत नाहीये. येते लक्षात? कारण का आपली उद्दिष्ट खूप वेगळी आहेत. ओके, सो ठीक आहे. खूप लोकांनी मेसेज केलेले आहेत की येस सर. ओके, चला मग तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे की जर तुम्हाला खरंच हे शास्त्र शिकायचं असेल, ह्या शास्त्रामध्ये प्रॅक्टिस करायची असेल आणि उत्पन्न मिळवायचं असेल, तर तुमच्यासाठी एक 50% सवलत मी देत आहे. म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 भरायचे लाईफ टाईमसाठी. ओके, मी एकच सांगेन की परिस्थितीला कुरवाळत बसू नका, परिस्थितीला कुरवाळत बसू नका. मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही. म्हणून त्या वेळेला जपा. इथे लक्षात, आज आपण फॅमिलीला घेऊन हॉटेलमध्ये गेलो ना, ते इतकी रक्कम सहज निघून जाते, पण त्याच रकमेमध्ये तुम्हाला एक जबरदस्त असं शास्त्र शिकवलं जातंय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्निंग सोर्स पण तुम्हाला दिला जातोय, एक सर्टिफिकेशन दिली जाते, लाईफ टाईम तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचं प्रशिक्षण दिलं जातंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 दिल्या जातात. सो माझी अशी विनंती आहे की जर तुम्हाला खरंच इच्छा असेल, जर तुम्हाला खरंच हे सगळं शिकायचं असेल, तर मी डॉक्टर ज्ञानेश्वर सकपाळ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि यासाठी मी पेमेंट डिटेल तुमच्यासमोर शेअर करतो. 9699367099, गुगल पे, फोन पे, पेटीएम, तुम्ही कुठेही पैसे भरू शकता. स्कॅनिंग करा, स्कॅनरला पण भरू शकता. याचा एक ना स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला 2 नंबर आहेत. त्या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, वैयक्तिक मेसेज करायचा आहे. कारण का ग्रुपमध्ये मेसेज करता येत नाही. ओके, तुम्हाला वैयक्तिक मेसेज करायचा आहे की फीचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव आणि तुमचा ईमेल आयडी पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा अभ्यासक्रम युजर आणि पासवर्ड सहित पाठवला जाईल.
ओके. सो तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो आणि तुमचं करिअर घडू शकतो. ओके. सो तुमची जर इच्छाशक्ती असेल तर नक्कीच मार्ग तुमच्या समोर आहे. ओके. आणि म्हणून मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. काही प्रश्न काही शंका असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअप नंबर पाठवलेला आहे. ओके. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता आणि नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तर तिथे दिलं जाईल. ओके. आणि ही जी ऑफर आहे 50% सवलतीची, ती ऑफर फक्त आणि फक्त आज जे सभासद आपल्या नावाची नोंदणी करतील त्यांनाच मिळणार आहे. ओके. सो ही फक्त काळजी घ्या. ओके. की ही आजच्या पुरती ऑफर आहे. जर तुम्ही आज तुमच्या नावाची नोंदणी केली तरच तुम्हाला ही ऑफर दिली जाणार आहे. ओके. सो पुन्हा एकदा परिस्थितीला कुवळत बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलते आणि खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतात, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येत नाही आणि म्हणून त्या वेळेला जपा असं सांगून मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हाला सगळ्यांची आजच्या वेबिनार मधून रजा घेतो. काही राहिलं असेल तर क्षमा मागतो, काही चुकलं असेल तर क्षमा मागतो, पण गैरसमज नसावा आणि कुठलेही तर्कवितर्क न लावता एकदा संवाद साधा आमच्याशी. ओके. आणि ज्ञानी बना, कारण का ज्ञान हे आपल्याला यशापर्यंत घेऊन जातं आणि अज्ञान हे आपल्याला अपयशाकडे घेऊन जातं. सो व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे आणि आज आपल्या ह्या वेबिनार मधून आपण इथे थांबत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे.